आयुष्याचा गुंता करायचा नाही कधी. जेवढं सिम्पल ठेवता येईल तेवढं ठेवायचं. आहे ते उत्तम चाललंय, मस्त त्याच्या कृपेने चाललंय सगळं, खरंय. त्याच्यातच आनंद आहे आपल्याला. पण आपण त्या जपमाळेचं पण एवढं कौतुक करतो की ती अशीच ठेवायची, की ती अशीच त्याची पूजा करायची, मग त्याला दुसऱ्या कोणी हात नाही म्हणजे ते साधन हेच साधना होऊन जातं. आणि माझी माझी जपमाळेवर का मी कोणाला हात नाही लावला. मग आता मी क्रिकेट खेळायचो, बॅटिंग करायचो, दॅट वॉज माय मेडिटेशन. हम्म. छान बॅटिंग करणं हे माझं ध्यानच होतं ना, ते ध्यानच लागायचं ना तिथे. बॅटिंग करायची म्हणजे ध्यानच लागायचं. तर की पहिली गोष्ट मी मी ध्यान करतो. ध्यान कधी करता येत नाही. इट इज नॉट अ स्टेट ऑफ डुईंग, इट इज अ स्टेट ऑफ बिईंग. तुम्ही ध्यानात जाता. इट्स अ कम्प्लीट सायलन्स. म्हणजे तिथे आवाज म्हणजे फक्त ओमचा आवाज आहे तेवढाच असतो. वेलकम टू कॅफे रेनी डेज. आपल्या सगळ्यांना आज माहितीचे पाहुणे आलेले आहेत आपल्या कॅफेत. ऑफकोर्स शांतनदा, आपण प्रॉमिस केल्याप्रमाणे आज आपण मराठीत कॉन्व्हर्सेशन करणार आहोत. पण ऍज यू कॅन सी माझं मराठी मिश्रित इंग्लिश येतच आहे. सो मिश्रित कॉन्व्हर्सेशन मेनली मराठीत अशी उत्तरं, आपण बोलीभाषा रादर अशा ह्याच्यात आपण कॉन्व्हर्सेशन करणार आहोत. आणि आपल्या बरोबर ऍज प्रॉमिस लास्ट टाइम शिल्पा सुद्धा आलीये. अगदी पटकन ब्रीफ इंट्रोडक्शन देते. तुम्ही ओळखताच दोघांनाही इफ यू वॉच्ड प्रिव्हियस एपिसोड्स. सो शिल्पा बरोबर आपण 3 सेशन्स केले होते वेगळ्या वेगळ्या विषयांवर. शिल्पा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं काउन्सिलिंग करते. मी लिंक्स खाली टाकीनच. सो इफ यू आर इंटरेस्टेड, इफ यू हॅवंट कॉट अप, तर शिल्पाचे जरूर बघा तुम्ही कॉन्व्हर्सेशन्स. आणि शांतनदांशी आपण सुद्धा बोललेलो आहोत. ते इंग्लिशमध्ये आपण बोललो. Shantanda is a very, very, very famous cricketer. Maharashtrian audience will particularly know him as the Maharashtra captain. इंटरनॅशनल एरिनातही खूप खूप त्यांनी काम केले, गाजवलेलं आहे. पण आपण आज त्याबाबत नाही, तर त्यांच्या साई भक्तीबद्दल, साईबाबांनी त्यांना काय शिकवलं याबद्दल, आणि आपल्याला त्याच्यातून काय शिकता येईल याच्याबद्दल बोलणार आहोत. सो आणि मी लास्ट टाइम मी प्रत्येक वेळेला म्हणायचं विसरते, पण प्लीज ऑडियन्स, मला आणि आम्हाला सगळ्यांनाच एनकरेज करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल, लाईक, कॉमेंट, तुमचे विचार मांडा. दे आर मोस्ट वेलकम. राईट, विदाउट एनी मोर बडबड. हाय शिल्पा. हॅलो. हाय. हॅलो. नमस्ते दादा. नमस्ते. नमस्ते. सो मी तुम्हाला आपण सुरू करायच्या आधी म्हटलंच होतं दादा, त्याप्रमाणे आपल्याकडे एक व्ह्युअर आहेत, मिस्टर मेनन, मी फर्स्ट नेम विसरते. त्यांनी आपल्याला म्हटले की तुम्ही म्हणताना, तुम्ही जेव्हा फर्स्ट आपण सेशन घेतलं तेव्हा म्हणलात की साईबाबा तुम्हाला भेटले, शिकवायला लागले. आणि जेव्हा ते तुम्हाला फर्स्टच लेसन त्यांनी प्रार्थना कशी करायची हे शिकवलं. सो तुम्ही शेअर करू शकाल का प्रार्थना कशी करायची? हो, नक्कीच नक्कीच, का नाही. प्रार्थना म्हणजे काय, इट्स इट्स अ स्टेटमेंटच असतं ना ते. आपण देवासमोर मांडलेलं ते स्टेटमेंट आहे. तर इट्स इट्स अ सप्लिकेशन टू आवर थॉट्स. आणि आपण आपण जे याच्यासाठी प्रार्थना करतो, किंवा ती प्रार्थना देवापर्यंत किंवा आपल्या सद्गुरूंपर्यंत पोचावी. आणि त्याचं जे काही आपण ज्याच्याकरता आणि ज्या विषयावर प्रार्थना करतो, काही वेगवेगळे विषय असू शकतात प्रार्थना करायचे, त्यामुळे ते सफल व्हावे यासाठी ती प्रार्थना असते. पण इन जनरल जर का आपण बघितलं की 90% लोक प्रार्थना करतात ते आपल्या फॅमिलीचं, आपलं आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं किंवा याच्यासाठी असते. पण प्रार्थना ही, प्रेयर इज ऑलवेज डन इन ग्रॅटिट्यूड. इट्स अ थँक्स गिव्हिंग ऍक्च्युली. खरी जी प्रार्थना असते ती देवाचे आभार मानण्याकरता असते, किंवा आपल्या सद्गुरूंचे आभार मानण्याकरता असते, की जे काही आहे आयुष्यात, जे काही मला मिळालंय किंवा मिळतंय किंवा मिळेल, हे सगळं तुझी कृपा आहे आणि त्याबद्दल तुझे धन्यवाद. ही बेसिक अगदी साधी प्रार्थना आहे आणि सगळ्यात महत्वाची प्रार्थना आहे. मागणं म्हणजे कसं होतं, प्रार्थनेत आपण काही मागितलं की इव्हन चांगल्या हेतूनी सुद्धा, कल्याण होऊ दे सगळ्यांचं किंवा माझ्या मुलांचं भलं होऊ दे, हे होऊ दे, तरी शेवटी ते तुम्ही मागत असता काहीतरी. मागणं याला प्रार्थना नाही म्हणत. कुठल्याही तुमच्या डिमांड असतात त्याला प्रार्थना नाही म्हणत. प्रार्थना इज ऑलवेज अ थँक्स गिव्हिंग.
टू शो युअर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स व्हॉट यू हॅव. आता तुमच्या आयुष्यात काय आहे, काय घडून गेलं किंवा काय होणार आहे, त्या सगळ्यासाठी धन्यवाद किंवा आभार मानण्याकरिता प्रार्थना असते. ओके. पण मग असं जेव्हा आपण म्हणतो की तू म्हणलास तसं की हे ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं म्हणजे प्रार्थना आहे, तर मग ज्या हम्म. वेळेला असा प्रश्न पुढचा की मग ज्या वेळेला एखाद्याला खरंच काही सपोर्ट पाहिजे देवाकडनं, आता साईंकडनं सपोज, किंवा आराध्य दैवत जे म्हणतो तसं, तर अशा बरोबर. वेळेला जो बरोबर. माणूस जे देवापुढे मागतो, तर ते हम्म. मागताना त्याला आपण काय म्हणणार, किंवा मग ती प्रार्थना कशी अ, कर, कारण नाही कधीतरी ती कोणाच्या आपण आयुष्यात ती तो वेळ येतो की काहीतरी मागायची वेळ येते. हो, हो. पण तीच तर ती ती गंमत आहे ऍक्च्युली. तीच एक की तुम्ही कितीही काही मागितलं तरी शेवटी तुमच्या प्रारब्धात आहे तेच मिळणार आहे तुम्हाला. हं. म्हणजे तुम्हाला जे मिळणार आहे ते कोणी काढून घेऊ शकत नाही. तुम्ही प्रार्थना करा, नाही तर करू नका. आणि जे अच्छा. नाही मिळणार आहे ते कोणी देऊ शकत नाही किंवा आपण कमवू शकत नाही. कितीही प्रार्थना करा किंवा करू नका. ओके. त्यामुळे जे आहे, जे दिलंय त्याच्यासाठी आभार मानणं ही महत्वाची प्रार्थना असते. त्यात सगळं आलं. त्यात सगळं आलं. बाबा नेहमी म्हणतात की शिर्डीला माझ्याकडे आता असंख्य लाखो लोक येतात. काहींच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात, काहींच्या होत नाही. तर काहींच्या होतात ते मला सोन्याचा मुकुट घालतात, ज्यांच्या होत नाहीत ते परत माझ्याकडे कधी येतील नाही येतील याचा भरोसा नसतो. तुम्हाला काही मिळणं किंवा न मिळणं याच्यामध्ये देवाचा काहीच हे नसतो. म्हणजे तो बरं. फक्त तथास्तु म्हणत असतो सगळ्यासाठीच. त्यामुळे त्यावेळे म्हणजे आपण म्हणतो ना की मागच्या वेळी आपण बोललो की ते सक्सेस किंवा फेल्युअर हे तुमच्या कार्मिक ब्लूप्रिंट मध्ये असतं. तुम्ही बरोबर. किती कुठल्या वेळे मेहनत करता, कशी करता. म्हणजे बरेच जण असे पण असतात की फार मेहनत न करताही त्यांना सक्सेस मिळत असतो. कारण ते त्यांच्या प्रारब्धात लिहिलेलं असतं. ते कार्मिक ब्लूप्रिंटच तशी असते त्यांची. बरोबर. त्यामुळे ते म्हणतात की याच्यात माझा काहीच हात नाही. त्यांना त्यावेळी मिळणार असतं आणि नेमके ते त्यावेळी शिर्डीला माझ्या माझ्या दर्शनाला येतात आणि त्यांचं काम होऊन जातं. तर त्यांना त्यांना वाटतं की मी देतोय सगळं. पण ते त्यांच्या कार्मिक ब्लूप्रिंट मध्ये तेव्हा असतं, त्यामुळे ते मिळून जातं. ते मिळालं किंवा नाही मिळालं तरी त्याच्या मागेही प्रत्येक सक्सेस आणि फेल्युअरच्या मागे काहीतरी कारण असतं. देर इज ऑलवेज अ रिझन बिहाइंड समथिंग हॅपनिंग इन युअर लाईफ. तर खरंय. ते रिझन ते तुमच्या कार्मिक ब्लूप्रिंट मध्ये असतं. म्हणजे त्याच्यात देवाचा किंवा कोणी काही त्याच्यामुळे प्रार्थनेमुळे इकडनं मला देवानी हे दिलं हा त्याच्यात मुद्दाच नसतो अजिबात. ओके. म्हणून म्हणून ते नेहमी म्हणतात की जे आहे त्याच्यासाठी तुम्ही धन्यवाद माना. म्हणजे तुम्ही जेवढं ग्रॅटिट्यूड दाखवाल तेवढं तुमची कार्मिक ब्लूप्रिंट चांगली आणि स्ट्रॉंग होत जाते. तर त्या दृष्टीने ती प्रार्थना असते. तुम्ही बरोबर. मागच्या वेळेस दादा म्हणलात की प्रार्थनात खूप पॉवर आहे. सो हो. थोडंसं अजून इलॅबोरेट. प्रार्थनेमध्ये एनर्जी खूप असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते. वेन यू आर गिव्हिंग थँक्स टू एनीबडी, म्हणजे एक तर त्याच्यात कंपॅशन पण असतं, त्यात काइंडनेस असतो, त्याच्यामध्ये प्रेम असतं. आपण जेव्हा एखाद्या बद्दल आपल्याला प्रेम असतं आणि त्यांनी आपल्यासाठी काही चांगलं काम केलं तर म्हणजे ते प्रेम व्यक्त करायची थँक्स गिव्हिंग आपण जे म्हणतो ती एक पद्धत असते. तुम्ही प्रार्थना कशीही करा पण त्याच्यात प्रेम, करुणा आणि काइंडनेस असेल तर मला वाटतं इट बिकम्स अ व्हेरी स्ट्रॉंग एनर्जेटिक स्टेटमेंट टू द युनिव्हर्स. एक पॉझिटिव्ह खूप चांगल्या एनर्जीचं स्टेटमेंट तुम्ही जेव्हा सोडता, म्हणजे मनातनं असेल किंवा शब्दांमधनं असेल, हे जेव्हा तुम्ही स्टेटमेंट तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडता तर ती ती एनर्जी तुमच्यासाठी खूप, आणि तो फोकस्ड असतो. बघा आपण प्रार्थना करताना आपला फोकस कायम जास्ती असतो. कारण आपल्याला काहीतरी वी आर लुकिंग फॉर समथिंग इन दॅट. म्हणजे डेस्परेट सिच्युएशन असू दे नाही तर चांगली सिच्युएशन असू दे, पण प्रार्थना करताना आपण नेहमी फोकस ठेवून करतो. त्यामुळे ती एनर्जी पण एवढी कॉन्सन्ट्रेट होते, ती एकदम फोकस्ड असते. त्यामुळे त्याच्यात क्लॅरिटी असते. मेन थिंग इज क्लॅरिटी खूप असते त्यामध्ये. तर तुम्ही जेवढं क्लिअरली तुमचं स्टेटमेंट युनिव्हर्समध्ये सोडता तेवढ्याच क्लिअरली तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. म्हणजे त्याच्यामध्ये फाटे फुटत नाही. बरं. तर त्यामुळे त्या स्टेटमेंटला किंवा त्या प्रार्थनेला ते बळ मिळतं ते ह्या क्लॅरिटी आणि पॉझिटिव्ह एनर्जीमुळे. सो मला पटकन असंही विचारायचं होतं, वेन वी वर टॉकिंग, आपण आपसात जेव्हा बोलत होतो तेव्हा मी म्हंटल ऍट दॅट स्टेज आय वॉज डेस्परेट. मला गुरु नाही किंवा मला बरं. ते पण वळत नाही. आणि हम्म. व्हॉट यू हॅड सेड टू मी इज की तू हे मला नाही असं युनिव्हर्समध्ये स्टेटमेंट पाठवतेस की माझ्याकडे हो. हे नाही
मग युनिव्हर्स म्हणतो हो का, बरोबर. नाही का, हे घे बुफे ऑफ गुरुज, तुला हा पाहिजे का, हा पाहिजे का, हा पाहिजे का, हो हो का, तुला इच्छा पुरे, व्हॉट अबाउट दिस, व्हॉट अबाउट दिस. सो ते म्हणजे ते प्रार्थनेशी निगडीत आहे का, आणि म्हणजे ते कसं, हाऊ हाऊ डू यू गो अबाउट इट? आत्ताच उदाहरण घ्यायचं म्हणलं की मला गुरु नाही, तर मला गुरु मिळावा. तर याच्यामध्ये जसं तू म्हणलीस आता तसं की इट्स अ व्हेरी, नाही हे हा शब्दच निगेटिव्ह आहे. त्याच्यात निगेटिव्ह एनर्जीच आहे. त्यामुळे मला हे नाही, ही जी आपण निगेटिव्ह एनर्जी सोडतो, तर त्याच्याऐवजी म्हणजे मला गुरु मिळू दे किंवा मला गुरु हवा आणि तो मला मिळेल, या दृष्टीने केली तर इट बिकम्स अ व्हेरी पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आणि प्रत्येकाला गुरु मिळतोच, मिळत नाही असं नाही. फक्त ती वेळ यायला लागते. आणि आपण म्हणतो ना की परसिस्टंटली एखादा आपली इच्छा असेल, एक थॉट असेल, तो परसिस्टंटली आपण समोर ठेवला तर ते एक ना एक दिवस नक्कीच खरं होतं. कारण व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. म्हणजे तुम्ही जशी एनर्जी सोडाल, जी इच्छा तुम्ही करता, आपण लास्ट टाइम पण बोललो की क्रिएशनचं 3 स्टेप्स आहेत. एक पहिलं थॉट, वर्ड आणि डीड. आपण म्हणतो ना की पहिला विचार येतो, मग शब्द येतो, आणि मग आपण त्या शब्दानुसार कर्म करतो. तर ही जी प्रोसेस आहे, आपण त्या स्टेप वाईज गेलो ना, आणि तसंच जातो आपण. म्हणजे आपण किती काय म्हणतो, अनकॉन्शियसली केलं तरी आपण पहिला विचार येतो, मग आपण शब्द बोलतो. फक्त तो कॉन्शियसली केला की तुम्ही जसं मला गुरु नाही, हे निगेटिव्ह स्टेटमेंटच्या ऐवजी मला गुरु हवा आहे आणि तो मला मिळेलच, आणि त्याबद्दल मी तुझे आत्ताच आभार मानतो. मग हे त्याच्यात शेवटी मला मिळेल आणि त्याचे आभार मानतो, हे जेव्हा दोन वाक्य येतात किंवा दोन शब्द येतात, तेव्हा त्याच्यात एवढी क्लॅरिटी असते, एवढं पॉझिटिव्ह एनर्जी असते की तुम्हाला ते त्याचे चांगलेच रिझल्ट मिळतात. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी सोडली तर पॉझिटिव्ह रिझल्ट त्याचे मिळायला लागतात, आणि मग त्याचे अनुभव आपल्याला तसे प्रचिती यायला लागते, आणि नक्कीच तुम्हाला मिळतात जे काही तुम्ही मागत असाल असं नाही, पण जी तुमची इच्छा असते ती नक्कीच पूर्ण होते त्यातनं. की आपण जे तू प्रार्थना जे आता म्हणलास, तर ते मग जे हम्म. आपण पसाय दान म्हणतो ज्ञानेश्वरांचं, त्यांनी ते मागितलं ते पूर्ण जगासाठी मागितलं, स्वतःसाठी काहीच नाही. बरोबर. जो जे वांछील तो बरोबर. त्याला हो. तर म्हणजे हो. म्हणून ती प्रार्थना इतकी इम्पॅक्ट पूर्ण त्यांची आहे, कारण ते सगळ्यांसाठी होतं असं, हो. त्यामुळे आपण म्हणतो का? हो. आता कुठलेही तुम्ही संत बघा, आपलेच असं नाही, महाराष्ट्रातलेच असं नाही, पण कुठले जगभरातले जे कोणी संत होते, सद्गुरू होते, ते त्यांनी सगळ्यांसाठी जगत कल्याणासाठीच प्रार्थना केली. बरोबर. त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही कधीच. आणि दॅट इटसेल्फ वॉज सच अ स्ट्रॉंग स्टेटमेंट की सगळ्यांचं कल्याण व्हावं. बरोबर. तर याच्यामध्ये कसं आहे, युअर डायरेक्टली तुम्ही युनिव्हर्सला सांगताय किंवा त्या आदिशक्तीला सांगताय की या प्रार्थनेमधनं सगळ्यांचं भलं व्हावं, आणि तेवढंच ते मागणंही नसतं ऍक्च्युली. इट्स इट्स अगेन, आपण आता तू म्हणलीस तसं पसायदानमध्ये हे मागताय, तर ते मागणं नाहीये, हे त्यांनी फक्त केलेलं स्टेटमेंट आहे युनिव्हर्सला किंवा देवाला. आपण देव म्हणू किंवा युनिव्हर्स, व्हॉट एव्हर यू चूज टू से. पण हे हे त्यांनी केलेलं स्टेटमेंट आहे. बर. ती प्रार्थना आहे. बरं, ते प्रार्थना आपण पसायदान जेव्हा म्हणतो किंवा पसायदान, त्याच्यामध्ये असं कुठेही त्याचा संदर्भ किंवा त्याच्या मागचा हेतू असा नाहीये की मी हे मागतोय तुझ्याकडे. बरोबर. फक्त हे मी तुला सांगतोय आणि त्याप्रमाणे हे सगळं होऊ दे. करेक्ट. ती झालं तर चांगलंच आहे. अशी अशी ती इच्छा आहे. ते मागणं नाही आहे ऍक्च्युली. मला तरी ते मागणं वाटत नाही. हे ओके. त्या माऊलींनी केलेल्या सगळ्यांसाठी केलेल्या प्रार्थनेचं हे एक स्टेटमेंट आहे फक्त. ओके. बाबांनी मला जेव्हा पहिल्यांदा प्रार्थना शिकवली, तर इट वॉज अ सिम्पल थँक्स गिव्हिंग प्रेयर. त्यांनी जस्ट हे सांगितलं मला की तुम्ही प्रार्थना करता तेव्हा जस्ट से थँक्स फॉर ऑल युअर लव्ह अँड अफेक्शन, युअर केअर अँड कम्पॅशन, युअर मर्सी अँड फॉरगिव्हनेस टू मी. हे सगळं तुम्हाला जे दिलंस त्याच्यासाठी तुझे खूप मनापासून आभार आहेत त्याच्यासाठी. आणि अजून एक मला ताकद दे की व्हॉट एव्हर आय गो थ्रू इन माय लाईफ, मी आयुष्यात माझ्या कुठल्याही जे काही प्रसंग येतील, चांगले येतील, वाईट येतील, तर व्हॉट एव्हर आय गो थ्रू लाईफ, त्या एक्सपिरियन्ससाठी तुम्ही माझ्या बरोबर राहा. हा एवढा एक त्याच्यातला एक शेवटचा भाग आहे. आपण म्हणतो ना की थँक्यू फॉर ऑल युअर लव्ह अँड अफेक्शन, केअर अँड कम्पॅशन, युअर मर्सी अँड फॉरगिव्हनेस, युअर प्रोटेक्शन अँड गायडन्स.
टू गो थ्रू लाईफ अँड ऑल इट्स एक्सपिरियन्सेस हॅपीली आणि ग्रेसफुली विथ अ कम्प्लीट पॉझिटिव्ह सरेंडर टू यू. म्हणजे माझा कुठलाही एक्सपिरियन्स असला लाईफमध्ये तरी आय विल फेस इट हॅपीली आणि ग्रेसफुली. म्हणजे त्याच्यामध्ये वाईट असेल तर मी त्याच्यावर काही रिग्रेट करणार नाही किंवा रिझेंट करणार नाही. चांगला असेल तर आय विल टेक इट व्हेरी ग्रेसफुली. तर तो हॅपीली आणि ग्रेसफुली हा जो हे जे दोन शब्द आहेत त्याच्यामुळे ते आणि कम्प्लीट पॉझिटिव्ह सरेंडर म्हणजे तुला शरण येऊनच मी हे सगळं त्याच्यातनं मला ताकद मिळते आणि त्याच्यातनं पुढे जायचा मार्ग मिळतो. त्यामुळे माझं कायम तुझ्या चरणाशी शरणागती असू देत जे काय असेल ते आणि ही जी तुम्हाला स्ट्रेंथ देतोस त्याच्यासाठी आभार मानायचे फक्त. दॅट इज द वे ही स्टार्टेड म्हणजे प्रेयर त्यांनी अशी शिकवली मला ती. म्हणजे असं नाही की अरे माझ्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम आलेत, अरे तू काय केलंस, मला मदत कर, तसं नाही. तर माझ्या आयुष्यात नाही, प्रॉब्लेम आहेत पण तू आहेस माझ्या बरोबर. बरोबर. म्हणजे मी तुझ्या पाशीच आहे, तुझ्या चरणाशीच आहे आणि व्हॉट एव्हर एक्सपिरियन्सेस आय हॅव इन लाईफ तर ते फेस करायला मला हॅपीली आणि ग्रेसफुली फेस करायची ताकद दे. हा. कम्प्लीट सरेंडर जो प्रकार आहे, कम्प्लीट हो सरेंडर हो हे हो याच्यात तू आता जे बोललास त्यात कम्प्लीट सरेंडर येतं. हो बरोबर. हो तर हो त्याच्यात मला एक अनुभव सांगायचा आहे सुजाता शांतंदाबाबतच, की आय हॅड द ऑडॅसिटी टू कॉल हिम गुरुबंधू सुरुवातीला, बरं का. म्हणजे मला असं फार साईबाबांना ना मी पण जायचे किंवा साईबाबांशी अटॅचमेंट आहे किंवा समथिंग कनेक्शन आहे साईबाबांशी. तर जेव्हा मी आणि शांतंदा कनेक्ट झालो तर त्यावेळेला त्या साईबाबा या विषयानेच सुरुवात झाली. आणि त्यावेळेला मी त्याला अगदी इझिली म्हणून गेले. मला त्याची काय म्हणतो प्रचंड ताकद, स्पिरिच्युअल ताकद मला कल्पना नव्हती. त्यामुळे मी साईबाबांचं, आपण दोघंही साईबाबांशी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे अटॅच्ड आहोत, त्यामुळे आय हॅड द ऑडॅसिटी टू कॉल हिम गुरुबंधू. आणि तो अगदी इझिली हो हो काही बरोबर आहे. म्हणजे त्याची हे की मला ते जाणवून सुद्धा त्यांनी दिलं नाही की अगं बाळे तू अजून पहिल्या पायरीवर आहेस, तुला बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत. माझं काय आहे ते मी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला नाही. हळूहळू जे जसं जसं कळत गेलं आणि एका स्टेटमेंटला त्यांनी मला असं एक सांगितलं, एक काहीतरी मी शांतंदा असं शांतंदा तसं काहीतरी आपली कुरकुर म्हणतो की नाही तसं. तर त्यांनी मला एक मेसेज पाठवला की साई आहेत पाठीशी. हे त्या वेळेला मला ते क्लिक झालं, मी आहे साई आहेत असं. तर की आहेत या त्याच्या शब्दावर ज्या क्षणी मी विश्वास ठेवला त्या क्षणी माझे सगळे हे पुढचे प्रश्न ना, शांतना तुला आठवत असेल आता एवढ्यात मी तुला 2-4 वर्षात 2-3 वर्षात असं काही कुरकुरीचं काही पाठवलं नाही. कारण तो हो. तो जो स्टेटमेंट त्याचं होतं इट वॉज सो पॉवरफुल की मी आहे, साई आहेत, जस्ट बी. हे इतकं पॉवरफुल त्याचं स्टेटमेंट होतं. आणि त्याचा तो अनुभव जो आहे तो मी अजून आय एम गोइंग थ्रू दॅट, जगतीये मी ते. हे मला शांतंदाचं अगदी सांगायचं होतं त्यावेळेला, सांगायचं माझ्या इंटरव्ह्यू मध्ये ते राहून गेलं होतं. पण आज मला ते हा. ओघात आपण जसं म्हणतो ना की सगळ्या सद्गुरूंनी सांगितलंय की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. तर तो जो मी असतो ना, मी म्हणजे स्वतः मी असं त्यांना म्हणायचं नसतं. आपण म्हणतो ना की एक स्पिरिच्युअल जर्नीची सुरुवात कुठनं होते की इन्क्वायरी अबाउट हू एम आय. बरोबर. म्हणजे तो जो आय आहे तो आय हा इंडिव्हिज्युअल किंवा एखाद्या पर्टिक्युलर माणसाला आयडेंटिफाय करतोय तो आय नाहीये, तो मी नाहीये. मी म्हणजे त्याचा अभिप्रेत असा असतो की हे सगळं ब्रह्मांड किंवा हे जे आहे जो परमात्मा आहे, जो सगळी शक्ती जी आहे त्याला ते मी म्हणून संबोधत असतात. पण आपलं काय होतं म्हणजे त्याची जर का नीट माहिती नसेल की तो मी म्हणजे नक्की कुठला मी आहे, कोण मी आहे, तर आपण आणि एक काय होतं की जेव्हा सद्गुरू म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा आपल्याला तो कॉन्फिडन्स येतोच, प्रश्न नाही की सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत. पण त्यांचा म्हणण्याचा अर्थ असतो की मी म्हणजे आपला सुद्धा आत्मा आणि तो आपला आत्मा ज्याच्यातनं येतो किंवा ज्याच्याशी कनेक्टेड असतो तो परमात्मा. हे सगळं हा जो मी आहे तो तुमच्या पाठीशी असतो. त्यामुळे बरोबर. त्या मीला तुम्ही जेव्हा आव्हान करता कुठल्याही प्रकारे, कुठल्याही स्टेटमेंटद्वारे, कुठल्याही प्रार्थनेद्वारे, तो जेवढा पॉझिटिव्ह असेल ना तेवढं ती एनर्जी पॉझिटिव्हली तिकडनं आपल्याला परत येते आणि त्याप्रमाणे गोष्टी घडायला लागतात.
म्हणजे बरोबर. तुमचं सगळं एनर्जी एनर्जी फील्ड बदलतं तुमचं आता. आणि त्याच्यामध्ये क्लॅरिटी असते, त्यामुळे आता नेमबाजीची स्पर्धा असेल तर आपलं फक्त फोकस असतो त्या टार्गेटवर, की जिथे आपल्याला गोळी मारायची किंवा बाण मारायचा आहे त्या नेमबाजीच्या स्पर्धेत. तर तो जेवढा क्लिअर असतो फोकस, तो क्लिअर व्ह्यू असतो आपल्याला, थॉट्स मधली आपली जी क्लॅरिटी असते, तो तेवढा फोकस्ड असल्यामुळे तो कुठेही फाटे न फुटता तो एकाच लाईन मध्ये तिकडे जातो आणि त्या लाईन मधनं तो परत येतो. म्हणून इट मेक्स सच अ डिफरन्स टू हॅव अ व्हेरी क्लिअर स्टेटमेंट, क्लिअर फोकस अबाउट व्हॉट यू आर सेईंग. म्हणजे तुम्ही बरोबर. काय विचार करता, काय बोलता आणि काय करता, याच्यात जर का क्लॅरिटी असेल ना, तर मग इच्छा करायची हे असते, देर असते, की तुमचे त्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात मग त्या. याच अनुषंगाने दादा, जसं तू म्हणलास की हे सगळे सद्गुरू जेव्हा मी म्हणतात तेव्हा ते परमात्मा या यांनी बोलत असतात, की आत्मा इज बरोबर. परमात्मा यांनी बोलत असतात. ते कळायला वेळ लागतो, म्हणजे सर्वसाधारण माणसांना ते हो कळायला लागतो. आणि आम्ही हो आमच्यासारखे हो. मिअर बिईंग आर मोर माइंड स्टेट मध्येच असतो ना. सो टू गिव्ह यू बरोबर बरोबर. एक्झाम्पल, मागे मी ज्या स्वामींनी आमचं कैलाश दर्शन ऑर्गनाईज केलं होतं, त्या स्वामींना मी एकदम हम्म. असं ह्याच्यात एकदम अजिटेटेड स्टेटमध्ये त्यांना, हा, स्वामीजी आय हॅव अ क्वेश्चन असं म्हणून त्यांना व्हॉइस नोट पाठवला, की हे सगळं हा, झालंच का, आणि मी जर का जन्मालाच आले नसते तर कर्मच नसतं, आणि कर्मच नसतं तर मग हा, हे काही बोलायलाच लागलं नसतं आणि परत परत यायलाच लागलं नसतं. तर ओरिजिनली हा. जन्मच का झाला, आणि हे परमात्माच्या हातात नाही का, आणि तुम्ही म्हणला ती सगळी परमात्माची लीला आहे, तर मी काय एंटरटेनमेंटसाठी एका देवाच्या वगैरे असे एकदम अशा याने त्यांना मेसेज पाठवला. ह्याला त्यांनी रिस्पॉन्स तुमच्याच सारखा एकदम शांतपणे दिला. हरिओम सुजाताजी, म्हटलं ओ. म्हणजे त्याच्यात उत्तर दिलं मला अबाउट क्रिएशन मंत्र वगैरे आपल्याकडे जो ऋग्वेदात आहे त्याबद्दल. आणि मग ते हम्म. म्हणले की वेन यू आर इन डीप मेडिटेशन, आपण आपण त्या माइंड लेवलला नसतोच, आपण प्रेम, एक्झॅक्टली लाईक युअर वर्ड्स दादा, की ऑल देर इज लव्ह, की आपण प्रेम या या फील्डमध्ये असल्यावरती आपल्याला फक्त त्याचं प्रेम आणि आपलं त्याच्यासाठी प्रेम आणि त्याचं आपल्यावर प्रेम, त्या लेवललाच आपण हा. बघतो. सो थोडस थोडस प्रेम याबद्दलही, आणि ऑल्सो म्हणजे असंही की त्या स्टेटला याला प्रॅक्टिस करायला लागते. सो ही ही प्रॅक्टिस हम्म. कशी करायची आणि काय करायचं, दोन्ही बद्दल जरा. मग आपण आता प्रेम म्हणलं तर प्रेम म्हणजे काय? बेसिकली आपण नॉर्मल लेमॅनच्या दृष्टीने व्हॉट इज लव्ह. तर लव्ह म्हणजे कसं आपण, हा मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा या वस्तूवर माझं प्रेम आहे किंवा त्या व्यक्तीवर माझं प्रेम आहे. तर ते ते जे प्रेम असतं ते म्हणजे त्याच्यामध्ये ही भावना असते का, की माझं प्रेम आहे एखाद्यावरती किंवा कुठल्याही वस्तूवर, तर समजा ती व्यक्ती आपल्या समोर नसेल, आपल्या जवळ नसेल किंवा ती वस्तू आपल्या बरोबर नसेल, तेव्हा सुद्धा तुमचं प्रेम तेवढंच राहतं का? हा एक बेसिक प्रश्न आपण स्वतःला विचारला ना, तर बरेचदा असं लक्षात येतं की म्हणजे हे प्रेम ही इट्स मोर ऑफ अन अटॅचमेंट दॅन प्युअर लव्ह. कारण त्या त्या प्रेमामध्ये आपली काहीतरी अपेक्षा असते त्या व्यक्तीकडनं, की मी एवढं प्रेम करतो तुझ्यावर, तर तू पण मला तेवढं प्रेम देईल का. त्यांच्या त्या व्यक्तीकडनं सुद्धा आपल्याला तसंच प्रेम मिळावं. पण द मुमेंट एक्सपेक्टेशन आली त्याच्यामध्ये, की म्हणजे ते 100% अनकंडिशनल राहत नाही प्रेम. किंवा आपण म्हणतो ना की एक्सपेक्टेशन पण काय येते, कारण आपली अटॅचमेंट असते त्या व्यक्तीशी किंवा वस्तूशी. ती अटॅचमेंट असते म्हणून ती अपेक्षा, त्याच्यातनं ती अपेक्षा तयार होते, म्हणजे परत ही चेन रिॲक्शन सुरू होते तुमची. मग तुम्हाला कधी कधी त्याचं पॉझिटिव्हनेस मध्ये पण रूपांतर होऊ शकतं. तर मग पॉझिटिव्हनेस हेच प्रेम आहे का? इज लव्ह इक्वल टू पॉझिटिव्हनेस? तर नाही. मग आपण काय म्हणतो अनकंडिशनल प्रेम म्हणजे काय? अनकंडिशनल म्हणजे हा म्हणजे तुम्ही ते कुठल्या प्रकारे व्यक्त करता ह्याला महत्व नाही, पण अनकंडिशनल प्रेम म्हणजे आपण लाईक लास्ट टाइम आपण बोललो तसं, की यू सेट दॅट पर्सन फ्री. की तू म्हणजे आपण देवाचं आपल्यावर अनकंडिशनल प्रेम असतं. देव आपल्या कुठल्याही आयुष्याच्या याच्यात आयुष्यात आपण जे काही करत असू त्यात लुडबुड करतो का? तर नाही करत. तो फक्त जे हा मी आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी आहे, काय लागलं तर मी आहे. पण ही ते देव कधीच आपल्यावर कुठलं बंधनं घालतो का, की हे करू नको, हे असंच कर किंवा तसंच कर. म्हणजे आपण जे करत असतो ते आपण आपल्या फ्रीविल प्रमाणेच करत असतो. पण तो असतो, तो आपल्या पाठीशी असतो. जसं सद्गुरू म्हणतात, देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं तो पाठीशी असतोच ना आपल्याला.
पण ऍट द सेम टाइम ही गिव्स अस सच अ फ्रीडम की तू जन्म घेतलायस, तू तुझं आयुष्य जगतोयस, तर त्या आयुष्यामध्ये यू हॅव ऑल द काय म्हणतो मुभा आहे तुला, की तू तुझ्या फ्रीविल प्रमाणे निर्णय घे आणि तू त्याचे अनुभव घे, आयुष्याचे अनुभव घे. तर आणि आपण तेवढंच करत असतो ना, आपण वी वी हॅव चॉईसेस ऑन एव्हरी स्टेप. प्रत्येक पावलाला आपल्याला एक निर्णय करायचा असतो की आपल्याला काय चूज करायचंय, हे करायचंय का ते करायचंय. पण त्याच्यामध्ये देवाची लुडबुड काही नसते, ते आपण आपल्या थॉट प्रोसेस प्रमाणे आणि आपल्या ह्याच्याप्रमाणे चूज करत असतो आणि करत असतो. तर ते बरोबर. दॅट इज व्हॉट इज अनकंडिशनल लव्ह इज. आपण आपल्या मुलांना पण सांगतो ना की हा यू टेक युअर ओन एक्सपिरियन्सेस अबाउट लाईफ. काही लागलं अडलं, गाईडन्स लागला, मदत लागली तर मी आहे तुझ्या पाठीशी. सो दॅट फ्रीडम आपण जो देतो, दॅट फ्रीडम इज लव्ह ऍक्च्युली. लव्ह म्हणजे आहे असं काही नाहीये की तुम्ही सारखं 24 तास ते व्यक्ती तुमच्या बरोबर पाहिजे किंवा मी सांगेन तसंच केलं तरच माझं तुझ्यावर प्रेम आहे, किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो त्याचप्रमाणे तू माझ्यावरही प्रेम करायला पाहिजे ही अपेक्षा आहे. हे हे प्रेम नाही. म्हणजे लव्ह ऑलवेज सेट्स यू फ्री. लव्ह ऑलवेज सेट्स द पर्सन यू आर लव्हिंग दॅट पर्सन ऑल्सो फ्री. जेव्हा हा फ्रीडम येतो, जेव्हा हे स्वातंत्र्य येतं, त्या त्याच्यामधनं जे प्रेम तुमचं टिकून राहतं, त्या प्रेमाची एक वेगळीच म्हणजे त्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स असतो कम्प्लिटली, त्यात एक वेगळं समाधान असतं. तर ते बरोबर. ते लोकांनी समजायला पाहिजे की लव्ह इज नॉट अबाउट गिव्ह अँड टेक. म्हणजे इट्स नॉट अ ट्रान्झॅक्शन की मी तुझ्यावर एवढं, मी माझ्या बायकोवर एवढं प्रेम करतो तर बायकोनी पण माझ्यावर तेवढं करायला पाहिजे. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, प्रत्येकाचं पर्पज लाईफचं वेगळं असतं. पण आपण ते प्रेम हा एक जो शब्द आहे ना, त्या शब्दाच्या खाली आपण सगळ्यांना अडकवून ठेवतो खरं सांगायचं तर. आपण कोणाला मोकळं सोडत नाही. द बरोबर. मुमेंट यू सेट दॅट पर्सन फ्री, तुमचं प्रेम पण एनहान्स होतं आणि त्या व्यक्तीचंही प्रेम एनहान्स होतं. आणि मग त्याच्यात ती जी ताकद असते, त्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये ताकद असते, ते तुमच्यासाठी मग काम करायला लागते. हम्म. पण दादा, इट्स व्हेरी डिफिकल्ट ऑन अ प्रॅक्टिकल लेवल. आता नवरा बायकोच घ्या, मी सारखा हा, यांच्याबद्दल विचार करते पण त्याला माझ्याबद्दल काहीच विचारच नसतो. सो ती बरोबर. नोकझोक ती वेगळी आहे, त्याच्यातही वेगळं प्रेम हा, असतं. पण हा, हाऊ डू यू प्रॅक्टिस? बरोबर. नाही आपण म्हणतो की नाही आता तुम्ही म्हणलात तसं की मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो आणि मग ती नोकझोक जी चालू असते, म्हणजे ती चालू राहणारच आणि त्याच्यात काही हे नाही. पण मी तेच म्हणतो की आपण आपण अवेअर नसतो, आपण कॉन्शियस नसतो की प्रेम म्हणजे काय. एक तर प्रेमाचा अर्थ काय हेच आपल्याला अर्धवट माहिती असतो. खरं प्रेम म्हणजे काय हे जेव्हा अर्थ आपल्याला कळतो, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की ह्या सगळ्या अटॅचमेंट्स आहेत, अपेक्षा आहेत, सगळं आहे, म्हणजे त्या तात्पुरत्या आहेत किंवा त्या टिकून एक एक म्हणजे अपेक्षा पूर्ण झाली तर आपण लगेच दुसऱ्याच्या मागे लागतो. बरोबर. त्यामुळे ते टेम्पररी असतं सगळं. आणि तुम्हाला जेव्हा कळतं की शाश्वत प्रेम हे याला काही लागत नाही, म्हणजे तुम्ही ते व्यक्त केलं नाही तरी तुमच्या कृतीतनं ते दिसत असतं. आणि ते शाश्वत प्रेम असतं, ते कायम टिकून राहणार असतं. दॅट इज व्हॉट इज परमनंट. आणि त्या परमनन्सीमध्ये जे एक वेगळं समाधान आहे किंवा जे एक वेगळं कनेक्शन आहे, आपण म्हणतो की युनिव्हर्सल एनर्जी किंवा देवाशी जे कनेक्शन आहे, तर त्या त्या प्रेमातनं खरं कनेक्शन होत असतं तुमचं. तर यू जस्ट सेट द पर्सन फ्री. आणि कसं आहे शेवटी ते त्यांचं लाईफ मी म्हणलं तसं जगायला आलेले आहेत. त्यांच्या लाईफचं जरी आपण एक फॅमिली असलो तरी प्रत्येकाच्या लाईफचं पर्पज पण वेगळं असतं. आपण म्हणजे 4 जणांची फॅमिली आहे तर चौघांचं नशीब एकसारखं असतं का कधी? कारण वी आर फॅमिली. प्रत्येकाचं लाईफ वेगळं आहे, प्रत्येकाचं नशीब प्रारब्ध वेगळं आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते तुम्ही जेव्हा ते त्या व्यक्तीला त्याप्रमाणे जगू द्यायची किंवा त्याप्रमाणे आयुष्य जगू द्यायची जर का आपण परवानगी दिली, परवानगीपेक्षा मी म्हणेन की आपण ते अलाव केलं, म्हणजे ते परवानगीच झाली ऍक्च्युली. लेट हा, हिम नो. म्हणजे आपण नेहमी एक्झॅक्टली म्हणजे आपण बी युअर सेल्फ म्हणतो, म्हणजे ते म्हणायला सोपं आहे की बी युअर सेल्फ. म्हणजे आम्हाला क्रिकेटमध्ये पण सांगायचं की तू तुझी नॅचरल बॅटिंग कर, म्हणजे दॅट इज बिईंग माय सेल्फ ना. पण हे जे आपण स्वातंत्र्य देतो त्याला खरं प्रेम म्हणतात. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला अडकवून ठेवत नाही तुमच्यामध्ये, किंवा आपणही त्याच्यात प्रेम असतं म्हणजे तुम्ही त्याच्यात अडकलंच पाहिजे असंही नाही. आय लव्ह समबडी, म्हणजे नॉट नेसेसरी युअर फॅमिली मेंबर किंवा फ्रेंड्स आहेत काय, पण हा, हे आय लव्ह धिस बरं का, आपण असं म्हणलं की त्याच्यात जर का तुम्ही त्या व्यक्तीला अडकवलं तर मग ते एक्सप्लॉयटेशन कडे जास्ती जातं. बरोबर. इट्स मोर ऑफ एक्सप्लॉयटेशन दॅन लव्ह.
कारण मग ती अपेक्षा आली की मी तुझ्यासाठी एवढं करते, तू माझ्यासाठी काय करतोयस. ती एक बेसिक अपेक्षा तर असतेच ना ती. हो हो. मग दॅट रिलेशनशिप बिकम्स, इट इट डझंट हॅव ऍक्शन. प्युअर लव्ह इन इट. हा, पण ते एक्सप्लॉयटेशन कडे जाते. मग वी आर एक्सप्लॉयटिंग इच अदर ना त्या प्रेमाच्या नावाखाली. तर दॅट इज व्हॉट आय मेंट, की तुम्ही जेवढं तुम्ही ज्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर प्रेम करता त्याला जेवढं तुम्ही स्वातंत्र्य द्याल, तेव्हा तेवढंच त्यांचंही आयुष्य खुलतं, तेवढंच त्यांनाही कॉन्फिडन्स येतो की अरे नाही, मला माझ्याप्रमाणे आयुष्य जगायची परवानगी आहे आणि तेवढं स्वातंत्र्य आहे. ते स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याच्याही मनात समाधान येतं की मला बाकीचं कशाचं टेन्शन नाहीये, कोणाच्या माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत त्याचा विचार करायची गरज नाही. म्हणजे त्याचंही लाईफ तुम्ही एनहान्स करत असता त्याबरोबर. दॅट इज हाऊ अनकंडिशनल लव्ह इज. जसं सद्गुरू आपल्यावर करतात, त्यांच्याकडनं आपल्याकडे काही अपेक्षाच नसते ना त्यांना, पण ते प्रेम करतच असतात ना ते. म्हणजे अपेक्षा नाही म्हणजे प्रेम नाही असं होतं का? तर नाही होत. म्हणजे बाबा जसं म्हणले की मी सांगतोय म्हणून करू नको. आयुष्य तुझं आहे, प्रारब्ध तुझं आहे, निर्णय घ्यायचे तुला ताकद दिलेली आहे देवानी. तर हे तू तुझं कर. तू केलंस तरी मी आहे, नाही केलं तरी मी आहे. याला दिस इज व्हॉट इज अनकंडिशनल लव्ह. पण आपण आपल्या मुलांच्या बाबतीत किंवा फॅमिलीच्या बाबतीत तसं होत नाही आपलं. आपण मुलांना सारखं काहीतरी सांगत असतो, हे कर तसं कर, हे असं केलंस तरच मी तुझ्यावर प्रेम जास्ती दाखवीन, हे सारखं चालूच असतं. म्हणजे ट्रान्झॅक्शन चालू असते. तर दॅट इज व्हॉट बाबा मेंट, की तू काही केलंस, तू तुझ्या फ्रीविल प्रमाणे निर्णय घे आणि घ्यायलाच पाहिजे. त्याप्रमाणे तुझं प्रारब्ध ठरेल आणि तू जे काही करशील त्याच्या बरोबर मी तुझ्या पाठीशी आहे. We've also been very influenced by, like Shilpa said in her first, जेव्हा मी आणि शिल्पाचं कॉन्व्हर्सेशन केलं होतं इन द व्हेरी फर्स्ट पार्ट, शिल्पा म्हणली होती की आपलं प्रेमाबद्दलची इमेज खूप फिल्मी असते. आणि शिल्पा हा, गेव एक्झाम्पल ऑफ जिथे जिथे तिचा पार्टनर गेला तिथे ती जायची विथ एन एक्सपेक्टेशन की हा, काहीतरी होईल, हवा का झोका हा, आएगा. सो वी आर व्हेरी इन्फ्लुएन्स्ड बाय ऑल ऑफ दीज हा. आयडियाज ऑफ की काहीतरी बरोबर. फील बाय वी बीन हा, स्पॉइल्ड बाय देवानंद शम्मी कपूर हुएवर इट इज, हा, शाहिद हा. कपूर. बरोबर. त्यामुळे आपली एक अशी एक इमेज अशी असते. पण पण रिअली द डेप्थ अँड द हाईट ऑफ ते हा, ते नाकायला वेळ लागतो आणि इट्स वे वे डीपर, स्ट्रॉंगर दॅन हा, दिस. हा. आपण इव्हन एखाद्या मंदिरात जातो तेव्हा अगदी बाकी आय वुड से की बाकी कुठलीही मटेरियल एक्सपेक्टेशन नाही आहे तुम्हाला, की मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे किंवा मला हे पाहिजे म्हणून मी तुझ्या मंदिरात आलोय, देवा तुझ्याकडे आलोय मागायला किंवा प्रार्थना करायला. मग हे जे असतं ना, तर ते तुम्ही मंदिरात गेलात आणि अगदी हे बाकी सगळं नसलं तरी मी एवढं मनापासून येतो इथे, मी एवढं प्रेमाने येतो इथे, तर मला देवाची काहीतरी प्रचिती आली पाहिजे. जसं आता तुम्ही म्हणलात की शिल्पाला काहीतरी हवेचा एक झोका आला आणि त्यांनी, म्हणजे ती सुद्धा प्रचितीचाच एक भाग आहे ना तो. तर अगदी बाकी काही नाही, पण मी आता एवढं लांबनं आलोय तर मला काहीतरी प्रचिती पाहिजे. तर ही सुद्धा अपेक्षाच झाली ना, प्रचिती पाहिजे ही सुद्धा अपेक्षाच आहे देवाकडनं, की तू तुझं अस्तित्व मला दाखव. जिथे अपेक्षा आली त्याला तुम्ही कितीही शुगर कोट करा, म्हणजे देवाचीच प्रचिती येऊ दे. हे आज एक छान शुगर कोट केलेलं स्टेटमेंट आहे, की त्यांनी आपल्याला बरं वाटतं ऐकायला. हो, देवाची प्रचिती का हवी आहे तुम्हाला? मग असं काय अडून राहिलंय की देवाची प्रचिती तुम्हाला आली नाही म्हणून माझं काही जगात अडतंय किंवा माझ्या आयुष्यात काही अडतंय, असं काही एवढी काय गरज आहे तुम्हाला त्याची? बरोबर. तुम्ही जस्ट जा, तुम्ही प्रेमासाठी जा ना, सद्गुरूंच्या प्रेमासाठी जा. बरोबर. शिर्डीला मी जातो तर मी काही मागायला जात नाही किंवा प्रचिती वगैरे काही नाही. पण माझं तुमच्यावर निस्सीम प्रेम आहे, मला तुमच्याकडनं अपेक्षा काही नाहीये, तुम्ही आहात पाठीशी एवढंच माझ्यासाठी खूप आहे. हे जे प्रेम आहे सद्गुरूंबद्दल किंवा देवाबद्दल आपण ज्या मंदिरात जाऊ तर त्या प्रेमा खातर जा ना. तेवढंच तुम्ही केलं तर बाकी सगळं आपोआप स्टार्ट टू फॉल इन प्लेस. कारण तुमचा तेव्हा अनकंडिशनल लव्ह हा जो भाव असतो, हे जे एक्सप्रेशन असतं ते इतकं प्युअर असतं, इतकं क्लिअर असतं की सगळ्या गोष्टी घडायला लागतात. आणि करेक्ट. मग ते आपल्या पाठीशी आहे त्याची खरंच प्रचिती येते, आपण न मागता पण येते प्रचिती. आणि आता आणि एक जसं बाबा म्हणले तसं की तू काय केलंस तरी तुला प्रारब्धात मिळणार आहे ते मिळणारच आहे. काही केलं नाहीस तरी आणि काही केलंस तरी. बरोबर. आणि नसेल मिळणार तर काही केलंस किंवा केलं नाहीस तरी ते नाहीच मिळणार तुला. प्रेमाने भेटायला जाऊ शकतो ना आपण, एखाद्या माणसाला आपण जातो प्रेमाने भेटायला, त्याच्याकडे अपेक्षा काही नसते.
दॅट दॅट इज व्हॉट इज अनकंडिशनल वी शो टुवर्ड दॅट पर्सन. तसंच सद्गुरूंकडे जा, तसंच देवाकडे जा मंदिरात. मी तुझ्या प्रेमाखातर आलोय. बाकी तुला माहितीच आहे माझ्या आयुष्यात काय आहे आणि काय नाही. जर का देवाला सगळं माहिती आहे, सद्गुरूंना सगळं माहिती आहे, तर मी तुझ्याकडे हे मागणं मागायला आलोय, हे सुद्धा त्याला माहितीच असतं ना, की ह्याला आता ह्याची गरज आहे आणि हे हा मागतोय. त्याचं एक जे समाधान असतं ना वेगळं, की माझ्या मनात कुठलीही अपेक्षा नाही, मी फक्त माझ्या सद्गुरूंच्या प्रेमाखातर, त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी त्यांच्या दर्शनाला जातोय किंवा भेटीला जातोय. याच्यात जे मानसिक एक समाधान असतं ना, ते तुम्हाला नॉर्मल ह्याच्यामध्ये कधीच मिळणार नाही. म्हणजे आपण प्रचिती पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा ते पाहिजे, तिथे तुम्ही ते जे 100% समाधान आहे किंवा ते सॅटिस्फॅक्शन आहे, ते ह्याच्यातनं कधीच मिळत नाही आपल्याला. बरोबर. मग अशी सुजाता जे म्हणत होत, जो इन्सिडेंट तिने सांगितला, तर हा त्याच्यानंतर म्हणजे अगेन ती म्हणली, म्हणजे मला तेच की एक फिल्मी जे असतं आपल्या इथे, की मग हा आत्मा आणि मग तो कुठेतरी काहीतरी दर्शन, म्हणजे फिल्मीच पिक्चर मध्ये दाखवतात तो. हा त्या हा अपेक्षेने मी जिथे शशीचा ऍक्सिडेंट झाला त्या चौकात स्टेअरकेस आहे, आयसीआयसीआय बँक होती, तिथे जाऊन बसायचे. पण त्याच्यानंतर अक्षरशः एक 2-4 दिवसात माझ्या स्वप्नात आला शशी. आणि त्यांनी सांगितलं की अगं मला माझं घर माहितीये, मला आपण कुठे राहतोय माहितीये, आणि आता तर मला बॉडीली कुठल्याही प्रकारचे इनहिबिशन्स नाहीये, बंधन नाही. हा बंधनं नाहीये. बरोबर. तर मला जर भेटायचं असलं तर मी घरी येऊन भेटीन तुला, किंवा तू जिथे असशील तिथे येऊन भेटीन. मला हा त्याच हा ठिकाणी कशाला भेटायला पाहिजे. म्हणजे इट वॉज सो हा इम्पॅक्टफुल की म्हणजे हा. तो तर विषय क्लिअर झालाच, पण त्या हम्म. स्वप्न किंवा दृष्टांत म्हणू आपण, काय त्यांनी येऊन माझ्याशी कम्युनिकेट केलं. त्यांनी माझे त्या एका उत्तराने बाकीची एक 10 उत्तर क्लिअर झाली. हा. असं तो अनुभव. ते बरोबर ना, दॅट इज द होल पॉइंट. म्हणजे तुम्ही जेव्हा शारीरिक बंधनातनं मोकळा होतो आत्मा, तेव्हा तो कुठल्याही क्षणी कुठेही प्रकट होऊ शकतो ना. म्हणजे त्याला काय, त्याला मनोवेगाने किंवा असं आपण जे म्हणतो तसं कुठलाही आत्मा ते करू शकतो. तर मग सद्गुरू सुद्धा किंवा देव सुद्धा ते सगळीकडेच आहेत ना, आत्मस्वरूप सगळीकडेच आहेत. म्हणजे ते बेसिक आपण म्हणतो ना तत्व आहे, की आत्मस्वरूप तत्व आहे. तर ते तत्व सगळीकडेच आहे ना, ते सगळीकडेच पसरलंय, ते सगळ्यांमध्येच आहे. जे माझ्यात आहे तत्व तेच तुमच्यामध्ये आहे किंवा तेच सद्गुरूंमध्ये सुद्धा असतं. पण बरोबर. कित्येक वेळा काय होतं की आपल्याला ते त्याच्यावर विश्वास बसत नसतो. हम्म. वी आर व्हेरी स्केर्ड टू बिलीव्ह की अरे हम्म. आपलं तत्व एकच आहे. पण आपण मनुष्य जन्मात असतो त्यामुळे, आणि आपलं कल्चरल कंडिशनिंग सगळं एवढं ट्रॅडिशनल कंडिशनिंग झालेलं असतं लहानपणापासून. म्हणजे आपलंच असं नाही, आपल्या आई वडिलांचंही झालेलं असतं, त्यांच्या आई वडिलांचं झालेलं असतं. तर ते जे ट्रॅडिशनल बॉन्डेजेस आहेत किंवा त्याची बंधनं आहेत, कल्चरल बंधनं असतात, फॅमिलीची बंधनं असतात, तर ती जी बंधनं सगळी आपण आपल्यावर लादून घेतलेली असतात. तर त्याच्यामुळे आपल्याला ते कळत नाही, म्हणजे ते लक्षात येत नाही पटकन. पण बरोबर. त्याच्यासाठी मग हा अवेअरनेस पाहिजे, की जर का तो सगळीकडेच आहे, तत्वस्वरूप सगळ्यांमध्ये आहे, आपण म्हणतो ना कणकण ईश्वर आहे, हो. तर मग तत्वस्वरूप ते सगळ्यांमध्ये एकच आहे. तर मग आपल्याला अशी अपेक्षा का, की मला देव, मी इकडे चाललोय म्हणून इथेच भेटायला पाहिजे किंवा इथेच दर्शन द्यायला पाहिजे किंवा इथेच प्रचिती आली पाहिजे. ती कुठेही येऊ शकते ना मग. बरं, आपण घरापासून मंदिरापर्यंत जातो तेव्हा तो आपल्या बरोबर नसतो का? का फक्त मंदिरात गेल्यावरच भेटणार असतो आपल्याला? तेव्हा बरोबर असतोच ना आपल्या. बरोबर. आपल्या पाठीशी असतोच थोडी काय आहे. त्यामुळे कुठलीही अपेक्षा आणि प्रचिती येऊ दे किंवा हे होऊ दे, ती न ठेवता जर का निस्सीम अगदी छान निखळ प्रेमाने तुम्ही भेटायला गेलात ना, तर त्याचं एक वेगळं समाधान, मी म्हणलं ते एक वेगळं समाधान असतं. तुम्ही जेव्हा मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडता, आपण शिर्डीला जातो, बाबांचं दर्शन घेतलं समाधी मंदिरात, बाहेर आलो की आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं. हो. तर ते समाधान द्विगुणित करण्याकरता हे बाकीचं सगळं, हे जे फसाड्स आहेत आपण म्हणू, ते सगळं बाजूला ठेवले तर त्यांनी जास्ती आपल्याला ते समाधान, प्युअर समाधान मिळू शकतं. इट्स प्युअर सॅटिस्फॅक्शन, नथिंग एल्स. हम्म. या अनुषंगाने एक सुजाता, तू विचारायच्या आधी एक प्रश्न मी विचारते. ऑफकोर्स. देवदर्शनाला जेव्हा लोक जातात शांतनदा, तर बरेचदा आपण पेपरमध्ये वाचतो की, म्हणजे हा प्रश्न तुझा इंटरव्ह्यू बघून आलेला आहे प्रश्न, की जो तुला विचारते, की देवदर्शनाहून येताना बऱ्याच जणांचे ऍक्सिडेंट होतात, बरेचसे फॅमिलीच्या फॅमिली जाते. अशी उदाहरणं खूप पेपरमध्ये येतात, म्हणजे त्यातली आपल्यापर्यंत किती येतात माहित नाही, पेपर थ्रू येतात ती, की बरोबर. शिर्डीला गेले होते, मग परत येताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ते सर्वाईव्ह नाही झाले. किंवा आणखीन बरोबर. ऋषिकेशला गेलेत किंवा आपले केदारनाथला गेले, आणि तिथे गेलेले असताना
परत नाही आले. तर याच्या मागे काही वेगळं कारण असतं का, असा एक प्रश्न होता. की देवदर्शनाहून परत येताना गेलेली लोक, म्हणजे त्यांचं हम्म. ते शेवट, त्यांचं ते दर्शनाने, दॅट वॉज व्हॉट वॉज मेंट टू बी द लास्ट थिंग इन देअर लाईफ. हा. याच्या पुढच्या बरोबर. जन्मीसाठी कुठला फरक पडतो का, किंवा अशा टाईपचा प्रश्न होता. की तिथे डेथ हा. होणं, या दर्शन घेऊन हा. आल्यानंतर डेथ होणं, याचा काही बरोबर. अर्थ, आध्यात्मिक दृष्टीने काही त्याला अर्थ आहे का? नाही, अर्थ तर प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो, कारण प्रत्येक गोष्टी घडण्यामागे एक कारण असतं. तर देवदर्शनाला जाताना ऍक्सिडेंट होऊन काही लोक जातात किंवा येताना जातात, तर अशा ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये खरंच देवाचा काही संबंध नसतो. आपण लास्ट टाइम बोललो तसं, प्रत्येक आत्मा या पर्टिक्युलर लाईफ टाईम मध्ये किंवा जन्मामध्ये मला कुठले अनुभव घ्यायला आवडतील आणि कुठल्या अनुभवांथ्रू जायला आवडेल हे सगळं आपण प्लॅन करून येतो इथे. फिजिकल किंवा मेंटल लेवलला त्या व्यक्तीचा अजेंडा आपल्याला कळू शकतो, पण सोल लेवलला किंवा सोलचा, आत्म्याचा अजेंडा काय आहे? जर का मला एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये मरण येणं हाच जर का अनुभव घ्यायचा आहे म्हणून मी जन्माला आलोय, तर तो अनुभव तो आत्मा त्या ऍक्सिडेंट थ्रू घेतच असतो. त्यामुळे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से की इथेच काय असं होतं किंवा सगळं सुरळीत का नाही होत, सगळं छान एकदम मस्त ती यात्रा का नाही होत, काही जणांच्या बाबतीत होत नाही. तो अनुभव घेण्यासाठीच ते आत्मे आलेले असतात. कित्येक वेळा लहान मुलं ऍक्सिडेंटमध्ये जातात, अनफॉर्च्युनेटली असं होऊ नये कोणाला, पण जातात. पण त्या आत्मा तेवढाच तो लहानपणामध्येच मी तो अनुभव घ्यायला आवडेल, आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांचं लाईफ टाईमच तेवढं असतं ते. तर तो सोलचा अजेंडा असतो जो काही असेल, तो आपल्याला कळत नसतो. आपल्याला फक्त फिजिकल आणि मेंटल अजेंडा माहिती असतो, आपण काय किंवा समोरचा व्यक्ती काय करतोय, आपण काय करतोय. तर अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या सोलच्या अजेंडापर्यंत, वी कम बॅक टू तुमचं मग लाईफमध्ये पर्पज काय, आपण म्हणतो ना की देअर हॅज टू बी अ पर्पज इन लाईफ. तर ते पर्पज सोलचं वेगळं असू शकतं, आपल्या मनाचं वेगळं असू शकतं, आपल्या फिजिकल बॉडीचंही वेगळं असू शकतं. प्रत्येकाचं एक वेगळं पर्पज असू शकतं. त्या पर्पज तिन्हीचं जे पर्पज असतं त्याचं समन्वय बसवणं म्हणजेच आयुष्य. जेवढं ते बॅलन्स करू, जेवढं हे तिन्ही अजेंडे आहेत ते एका अलाइनमेंट मध्ये आणू, तेवढं आपलं आयुष्य सोपं होतं किंवा अवघड होतं. ते यात्रेला जातात, तिथे मृत्यू येणं हा त्यांचा योग योग पण असतो आणि हा त्यांच्या सोलचा अजेंडा पण असतो. आपल्याला ते वाईट वाटतं फिजिकल अँड मेंटल लेवलला, की अरे देवदर्शनाला जाताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला. पण त्या आत्म्यांनी तोच अनुभव घ्यायचा ठरवला असेल तर ते घडत असतं, आणि त्याप्रमाणे ते अनुभव घेतात, ते शरीर सोडतात आणि जातात पुढच्या मार्गावरती. अगेन इट्स प्रॉब्ली अ मेंटल कन्स्ट्रक्ट. दादा म्हणला तसं की ते यात्रेवर जातानाही देव त्यांच्या बरोबर असतोच, तिथे हा. दर्शन घेतात तेव्हाही देव असतो, आणि ते हा. मृत्यू पावतात तेव्हाही असतोच. सो हे आपले सगळे हा. मेंटल कन्स्ट्रक्ट आहेत नाही का, मी देवदर्शन केलं मग मी असं हा. एवढं मला एवढी मी स्पिरिच्युअल ह्यानी गेले तरी सुद्धा कसं काय असं झालं. हा. आणि म्हणजे हे सगळं अगेन लाईक लाईक वी ऑल सेइंग, म्हणणं हा. खूप इझी आहे, पण म्हणजे टू गो थ्रू इट हा. इज अनदर क्वेश्चन. इज माझ्या रॅशनल माइंडला हे कळतच नाही. डिसेबल्ड चाइल्ड, काही हा. लोकांना अत्यंत डिसेबल्ड मुलं, म्हणजे इतकी डिसेबिलिटी असते हा. मुलांना, किंवा हा. असं वाटतं की देवानी याला जन्मालाच का आणलंय, किंवा हा. अनफॉर्च्युनेटली सिनियर्स, की खूप हम्म. सिनियरहून बेड रिडन असतात, त्यांना ऍटलिस्ट बाहेरच्यांना असं कळत नाही की ह्यांना काही कळतंय का नाही, अशा स्थितीत असतात. सो ह्या काही हा. गोष्टी तर बियॉन्ड आवर रॅशनल माइंड इट्स यु नाही, ते नो. आणि का कळत नाही त्याचं कारण असं आहे की जे आपण फिजिकल लाईफमध्ये करत असतो ते आपण कायम कशाशी ना कशाशी तरी अटॅच करत असतो. की आता एखादा माणूस बेडरिडन आहे, जर का माझ्या आत्म्याने तोच जर का अनुभव घ्यायचं ठरवलं असलं, तर ऍक्च्युली त्या माणसाला जर का कळत असलं की मी हा अनुभव घ्यायला, माझ्या सोलचा अजेंडाच माझ्या हा आहे, तर त्याचा विचारच एकदम विचारसरणीच बदलते त्याची. मग त्याला जे समाधान मिळतं ना की हा ठीक आहे, मी असाच मरणार आहे तर मी तोच अनुभव घ्यायला आलोय, त्या क्षणी त्याला हे जेव्हा कळतं तेव्हा इतकी शांतता येते मनात आणि शरीरात की ही फेसेस एव्हरीथिंग व्हेरी हॅपीली. तो आनंदाने त्याला सामोरा जातो. पण मी जर का स्ट्रगलच करत असलो की मला असं मरायचंच नाहीये किंवा मला चांगलं परत नीट व्हायचंय, तर तो स्ट्रगल जो चालू असतो आपला मेंटल लेवलला किंवा फिजिकल लेवलला, मग त्याचा त्रास होत असतो ऍक्च्युली आपल्याला. आणि त्या आत्म्याला काही पडलेली नसते, कारण तो म्हणत असतो मी हेच अनुभव घ्यायला आलो इथे. जसं लहान मुलाचं तू म्हणलीस की मी त्या वयातच तो अनुभव मला घ्यायचा आहे, आणि
शरीर सोडायचंय. तर तो जो अवेअरनेस तेव्हा तुम्ही तुमच्यात क्रिएट होतो, तेव्हा तुम्हाला कळतं की जे घडतंय ते आपल्याच प्लॅनिंगनी घडतंय आणि तसंच ते घडायला पाहिजे. हम्म. तर तो जो ऍक्सेप्टन्स येतो ना, म्हणजे शरणागती म्हणजे काय, व्हॉट इज सरेंडर. तुम्ही जी परिस्थिती आहे आत्ताच्या क्षणी जशी आहे ती पूर्णपणे विदाऊट एनी कंडिशन ऍक्सेप्ट करता. अगदी. म्हणजे तुम्ही शरण जाता थोडक्यात. त्या परिस्थितीला आपण शरण जातो ना, की आता काय नाही बाबा, जे करायचं ते तू कर, हम्म. बरोबर. मी तुला शरण आलोय. शरण आलोय म्हणजे काय, आय हॅव ऍक्सेप्टेड द फॅक्ट. आत्ता जी माझ्या आयुष्यात परिस्थिती आहे ते सत्य मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि बाकी मला आता काही याच्यावरती अपेक्षा नाही, बोलायचं नाही किंवा काही नाही. हे जेव्हा होतं तेव्हा यू आर ऑलरेडी सरेंडर्ड ना. हो, हो. तर आपण ते ऍक्सेप्टन्स आणि सरेंडर हे दोन वेगळे सेपरेट म्हणून शब्द म्हणून आणि कॉन्सेप्ट म्हणून बघतो. त्यामुळे आपल्याला कधी पूर्णपणे शरण पण जाता येत नाही, कारण काहीतरी त्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स मिसिंग असतो एक प्रकारचा. तर बरोबर. ऍक्सेप्टन्स इज जस्ट, सरेंडर इज जस्ट ऍक्सेप्टन्स, नथिंग एल्स. पण तो आपण म्हणलं ना की भगवंताला पूर्णपणे शरण आलं गेलं पाहिजे. आता हे जे स्टेटमेंट आहे हे इतकं लोडेड आहे की म्हणजे ते त्या पूर्णपणे शरण जाणं म्हणजे काय किंवा बरोबर. कसं जायचं, मग हे सगळे विचार सुरू होतात त्यातनं. अगदी, आणि अगदी. मग त्याचं इतकं प्रेशर येतं आपल्यावरती की हा. अरे मग मी हे करतोय ते नाही करत आहे तरी मी पूर्णपणे शरण गेलोय का नाही. म्हणजे दिस इज हॅज गॉट नथिंग टू डू विथ मी देवाला शरण जातो. जी बरोबर. परिस्थिती आहे आणि जे आहे ते मी पूर्णपणे ऍक्सेप्ट करतो. दॅट इज अ सिम्पल डेफिनेशन ऑफ सरेंडर. हम्म. अगदी, पण अगदी. आपण ते दोन्ही वेगळं बघतो. म्हणजे हम्म. थोडक्यात आपण आपण एकमेकांना सुद्धा वेगळंच बघत असतो ना. म्हणजे फिजिकली आपण सगळे वेगळे आहोत पण तत्व एकच आहे. सगळ्यांचा आत्मा आहे हे तत्व एकच आहे ना. तर ते तुम्ही आपण स्पिरिच्युअलिटीमध्ये स्पेशली आपण म्हणतो ना की वेगळं काही नाही. डोंट लुक ॲट एनिथिंग ऑर एनीबडी ॲज अ सेपरेट बिईंग. तुम्ही जेव्हा तो वननेस, आपण वननेसच्या गोष्टी करतो, हा. जेव्हा आपण सगळ्यात एक बघतो आणि एकाच सगळे बघतो तेव्हा तो वननेस येऊ शकतो ना. हम्म. त्याशिवाय तो वननेस कसा येणार तुम्हाला. आणि स्पिरिच्युअलिटी इज ऑल अबाउट बिईंग वन विथ एव्हरीबडी ऑर एव्हरीथिंग. बरोबर. तिथे सेपरेशन नसतं. म्हणजे जसं आपण सगुण भक्ती मागच्या वेळी म्हणलं की सगुणात काय असतं की समोर देवाची मूर्ती असते. म्हणजे थोडक्यात देवाची मूर्ती आपण समोर ठेवतो, त्याची पूजा करतो, ध्यान करतो त्याच्यावर. तर म्हणजे दॅट फॅक्ट इटसेल्फ प्रूव्ज ना की आपण देव हा कोणतरी सेपरेट आयडेंटिटी आहे असं बघत असतो. मी अँड गॉड आर टू सेपरेट आयडेंटिटीज. तर ते सेपरेशन आलं की सगळे त्रास सुरू होतात. जेव्हा आपण सगळे, साधी गोष्ट आहे, आपण सगळे फॅमिलीत एकत्र असतो तेव्हा किती छान आनंदात असतो की नाही. पण थोडी कुरकुर झाली की तू वेगळा आहेस माझ्यापेक्षा, हे जेव्हा वेगळेपणा आपण एकमेकांना दाखवायला लागतो तेव्हा तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतात. हम्म. तेव्हा मग त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर मग आपण त्याच्यावरती वी जस्ट कीप ऑन क्रिबिंग अबाउट इट. किंवा द मोमेंट यू सी एव्हरीथिंग इन सेपरेशन, लाईफ इज अ सफरिंग. आणि द मोमेंट यू सी एव्हरीथिंग एज वन, तर तुम्ही कुठल्याही क्षणाला तुम्ही आनंदातच असाल ना की हे घडतंय ते बरोबर त्याच्या इच्छेने घडतंय. तर तो बरोबर. जो आनंद आहे तो त्याच्यात वननेस मध्येच मिळतो, तुम्हाला सेपरेशन मध्ये मिळत नाही. किंवा बरोबर. आता जे जगात चालू आहे, इकडे युद्ध चालू आहे, तिकडे हाणामाऱ्या चालू आहेत, सगळं बिकॉज वी आर सीइंग अवर सेल्फ सो सेपरेट की तुझा धर्म वेगळा, माझा धर्म वेगळा, मग माझाच धर्म जे सांगतो ते बरोबर आहे, तुझा नाही. तर हे जे सेपरेशन चालू आहे सगळं, हे सेपरेशनची ही जी काही भावना आहे त्याच्यामुळेच तर मारामाऱ्या आणि भांडणं होतात ना. पण आपण सगळे प्रेमाने एकत्र राहिलो नाही, सगळे आपण एकच आहोत. आपण म्हणतो ना की युनिटी इज स्ट्रेंथ. तर आपण सगळे एकच आहोत, आपण सगळे प्रेमाने राहू. मग त्याच्यामधनं यू स्टार्ट हेल्पिंग पीपल. म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी करायला लागता. मग आपण म्हणतो ना सेवाभाव असतो, तर तुम्ही दुसऱ्यासाठी करायला लागता. तुम्ही बरोबर. दुसऱ्यांचा विचार करता, तुम्ही दुसऱ्यांना मदत करता. पण ऍट द सेम टाइम बिकॉज वी आर ऑल वन, आपण एक आहोत हे समजून केलं तर सफरिंग आयुष्यात असायचं कारणच नाही ना. काही कुठला त्रास असायचं कारणच नाही. कारण काही काही तुमच्या आयुष्यात जर का एखादी सिरियस घटना घडली तर दुसरी व्यक्ती मग तेवढीच मदत करायला तुम्हाला त्यावेळेस येतात. म्हणजे बरोबर. तुम्ही जे परत देताय ते परत तुमच्याकडे येतात. तुम्ही बरोबर. सेवाभाव दिलात, प्रेम दिलं, जेव्हा गरज असते तेव्हा मदत केली, आपल्याला जेव्हा असते तेव्हा ते लोक आपल्यासाठी धावून येतातच की नाही. म्हणजे दॅट इज व्हॉट आय मीन की तुम्ही जसं देता तसं तुमच्याकडे परत येतं. त्याला फाटे फोडू नका. त्याला फाटे फुटले की मग प्रॉब्लेम खरा तिथे सुरू होतो सगळा. हम्म. तू जर म्हणलास आता ना की ऍक्सेप्टन्स, तर कदाचित हम्म. हा ऍक्सेप्टन्स असल्यामुळे
किंवा मी कधीही क्वेश्चन केला नाही. म्हणजे शशी रिया 3 वर्षाची असतानाच गेला, पण व्हाय मी, किंवा कॅन्सर सारखा त्रास होऊन मी बरी झाले. इट वॉज जस्ट टच अँड गो, व्हॉट एव्हर. तर हा. ते आता पहिल्यांदा मी सगळ्यांना, तुला माहितीये, सुजाताला माहितीये, पण कधी बोलायचा वेळच नाही आला, कारण तो एक आजार होता, त्याच्यावर ऑपरेशन झालं, तो आजार निघून गेला, संपला. म्हणजे तू म्हणतोस की बरोबर. कुठेतरी सायकोलॉजिकली अननोईंगली प्रॅक्टिस झाल्यामुळे कधी हा प्रश्न हो. आला नाही की व्हाय मी, की हे बरोबर. कदाचित हे पॉइंट्स होते, हो. माइलस्टोन्स होते हो. लाईफमध्ये, हो. ग्रोथसाठी कुठल्या तरी वेगळ्या प्रकारच्या. हो. तर हो. हो. अशामुळे कदाचित मी त्यातनं लोकांना जे वाटतं की तू अजून 4-5 घटना बाकीच्यांच्या आयुष्यापेक्षा माझ्या आयुष्यात वेगळ्या घडल्या, त्या घटनांमध्ये सुद्धा तू शांत कशी राहू शकलीस. तर याच्या मागे कदाचित ही थॉट प्रोसेस असेल की व्हाय मी, हा कधी मला प्रश्न पडला नाही. आणि तसं सपोर्ट करणारे तुझ्यासारखे लोक होते की त्यावेळेला ते समजावून सांगणारे किंवा सपोर्ट करणारे. याच्या मागे तेच कारण असावं. पण मग हे असं जेव्हा लाईफ असतं किंवा असं होतं, त्याचा मी कधी विचार केला नव्हता. तर याचा अर्थ काही बरोबर. काही लोक, म्हणजे मी सोड, माझ्या यांनी नाही, पण काही लोकांना हे फार लवकर कळतं, काही लोकांना आणखीन उशिरा कळतं, काही लोक 80 वर्षाचे झाले तरी त्यांचे विचार बदलत नाही. तर ही सगळी हो. जर्नी जी आत्म्याची असते, ही स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट हे काय असतात, म्हणजे कशी असते आत्म्याची हो. जर्नी? म्हणजे प्रत्येक आत्मा इव्हॉल्व्ह होत असतो प्रत्येक जन्मामध्ये. तर आपण म्हणतो ना की लुक ॲट एव्हरीबडी एज परफेक्ट बिईंग. तो त्याच्या एव्होल्युशनच्या ज्या स्टेजला असतो त्याप्रमाणे तो परफेक्टच असतो ना. तो त्याप्रमाणेच काम करत असतो, त्याप्रमाणेच त्याचे विचार असतात, त्याप्रमाणेच कर्म असतं ते. तर द मोमेंट यू सी की हा इम्परफेक्ट आहे, ही एखादी व्यक्ती ही इम्परफेक्ट आहे, मी एवढं समजावून सांगतोय तरी याला काहीच कळत नाही, तर ते आपण इम्परफेक्शन म्हणूनच बघतो ना त्या व्यक्तीचं, की मी एवढं मनापासून समजावतोय पण याला काहीच कळत नाही. पण त्याची एव्होल्युशनची स्टेजच ती तेवढी असते. त्यामुळे तो ज्या स्टेजला असेल तेवढंच त्याला कळणार आहे. जसं मगाशी सुजाता म्हणली तसं की पहिलीत असलो आपण तर तुम्हाला 10वीचा अभ्यास शिकवून चालेल का? नाही. किंवा आपण 10वीचं त्याला सगळं सांगायला लागलो पहिलीतल्या मुलाला, तर त्याला काहीच कळणार नाही ना. पण तो पहिलीत आहे, त्या पहिलीत असल्याच्या लेवलला तो परफेक्टच आहे ना. त्याला तिथे ते सगळं समजतंय. बरोबर. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की एव्हरीबडी इज परफेक्ट इन देअर ओन वे. नोबडी इज राईट ऑर रॉंग. म्हणजे बरोबर कोणी चूक, माझ्या दृष्टीने मी बरोबर असतो, तुझ्या दृष्टीने तू बरोबर असतेस. पण मला ते पटत नाही म्हणून हे तू चुकीचं करतोयस असं पण आपण म्हणत असतो, बरोबर. कारण तो आपला पर्स्पेक्टिव्ह असतो. तर इफ यू जस्ट से की एव्हरीबडी इज परफेक्ट इन देअर ओन वे ऍट द लेवल ऑफ इव्होल्युशन दे आर इन, तर मग ते द्वंद्वच बंद होऊन जातं ना. की मग आपण कोणाला काही उगीच समजावून सांगायचा प्रयत्न करत नाही, किंवा ते काही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, किंवा करतो, व्हॉट एव्हर द केस मे बी. पण ती जे परफेक्शन जे चाललंय ते परफेक्टली चाललंय, आणि जे जसे आहेत तसे परफेक्ट आहे, हे जेव्हा आपल्याला लक्षात येतं, हा अवेअरनेस येतो, तेव्हा आपलं म्हणजे कुठल्याही व्यक्तीबद्दल कुठलीही रिझेंटमेंटची किंवा याची भावनाच निघून जाते ना एकदा. नाही, तो त्याच्या दृष्टीने बरोबर आहे, तो ते करतोय ते बरोबर. मी माझ्या बरोबर. दृष्टीने मी करतोय ते माझ्या दृष्टीने बरोबर. 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 हे जेव्हा येतं, हे परफेक्शन कळतं, तेव्हा बाकी सगळं मनातलं द्वंद्वच निघून जातं एकदा. दॅट इज व्हेर यू अंडरस्टँड की एव्हरीथिंग इज वन. की आपण जे चाललंय ते सगळं एकत्रच चाललंय. जरी मला तुझं पटत नसलं तरी तू तुझ्या जागी बरोबर आहेस, आणि हे असंच आहे. आणि याच वननेस मध्ये जर का आपण एकमेकांकडे बघितलं, तर मग आपण कोणावर टीका करणार नाही, कोणाला क्रिटिसाइज करणार नाही, कोणाला कंडेम करणार नाही, कोणाला उगीच नावं ठेवणार नाही. म्हणजे ते सगळं लेबल्स आणि जजमेंट्सच निघून जातात ना एकदम एखाद्या व्यक्तीबद्दल. सो यू आर लुकिंग ऍट एव्हरीथिंग एज बिईंग परफेक्ट आणि बिईंग इन वननेस. मग ती हार्मनी जी असते ती आपल्या एकदम शरीरामध्ये ती इतकी येते मनात, आणि मग ते सगळं शांतताच यायला लागते एकदम सगळी. आणि मग आपण एक दिवस असे इतके शांत होतो की मग ध्यान करायची गरज नसते. व्हॉट इज ध्यान? म्हणजे मगाशी आपण म्हणलं मेडिटेशन बद्दल, की मेडिटेशन म्हणजे काय? बिईंग इन सायलन्स. दुसरं काय? शांतपणे बसणं हेच मेडिटेशन. आणि ते असं करता येत नाही, मग यू कॅनॉट डू मेडिटेशन. यू कॅन ओनली बी इन अ मेडिटेटिव्ह स्टेट. तर ते डुईंग पासून बिईंग पर्यंतचा जो प्रवास आहे, तर त्याच्यामधनं आपण जे जातो आणि बिईंगला पोचलं की तुम्हाला ध्यान लागतं तुमचं.
तुम्ही परत आपण वी कम बॅक टू द सेम थिंग की बी युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये छान शांतपणे 5 मिनिटं बसलात तरी तेवढं सुद्धा ध्यान पुरतं तुम्हाला. उगीच तासन तास बसायची गरज नसते. की हा. मेडिटेशन म्हणजे काय हा एक प्रश्न असतो, किंवा मेडिटेशन कसं सुजाता म्हणत होती तसं, की मेडिटेशन कसं करावं, हा एक आपल्याला प्रश्न आला होता ना सुजाता. हो, हो. की मेडिटेशन, ध्यान कसं त्यामुळे करायचं. टू टर्न इट अराउंड दादा, जस्ट क्विकली, टू टर्न इट अराउंड, हा, तू ध्यानाला बसतो तेव्हा काय करतोस? काहीच करत नाही. ओके. म्हणजे पहिली गोष्ट मी तेच आता सांगत होतो की पहिली गोष्ट मी मी ध्यान करतो. ध्यान कधी करता येत नाही. इट इज नॉट अ स्टेट ऑफ डुईंग, इट इज अ स्टेट ऑफ बिईंग. तुम्ही ध्यानात जाता. तुम्ही जी काही प्रॅक्टिस करताय, जे टेक्निक वापरताय त्यांनी तुम्ही ध्यानात जाता. तुम्हाला ध्यान करता येत नाही. म्हणून ध्यान आणि धारणा हे जे दोन वेगळे, ध्यान धारणा म्हणतो. ध्यान म्हणजे काय, तुम्ही बसा, तुम्ही बसलात ध्यानाला. आणि धारणा म्हणजे तुम्ही ज्या स्टेट ऑफ बिईंग मध्ये असता ती धारणा असते. अनेक असंख्य, आता युट्यूब बघितले तर असंख्य वेगवेगळी टेक्निक्स आहेत आता ध्यान करायची. किंवा मी या क्लासला हे टेक्निक शिकतो, मी क्रिया शिकतो, हे करतो ते करतो, असे अनेक आहेत ना टेक्निक्स. पण ती येस. प्रत्येकाला सूट होतात का, तर नाही होत. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की शेवटी सगळं आपल्यामध्येच आहे. आपण जे करू ते आपल्याला सूट होतं. कोणीतरी सांगतंय म्हणून मी क्रियायोगाचा क्लास लावणं किंवा ध्यान कुठल्या एक वेगळ्या पद्धतीचा क्लास लावणं. आजकाल ते ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन वगैरे असे मोठमोठे शब्द असतात सगळे. पण बेसिक ध्यान म्हणजे काय, तुम्ही तुमच्याबरोबर शांतपणे बसा स्वतःच्या कंपनीमध्ये. ते ध्यान आहे. बाबांनी मला पहिल्यांदा ध्यान कसं काय आहे आणि काय असतं हे सांगितलं. ते म्हणले तू तुझ्या कंपनीमध्ये बस, शांतपणे बस आणि श्वासावर लक्ष दे. बिकॉज ब्रेथ इज द कनेक्टिंग ब्रिज बिटवीन युअर सोल आणि बॉडी. तर तुम्ही जेवढं तुमची श्वास तुमचा तुम्ही खालपर्यंत न्याल तेवढं तुमचं ध्यान जास्ती स्ट्रॉंग होत जातं. म्हणजे ध्यान लागायला सुरुवात होते. तर पहिली गोष्ट म्हणजे हा विचारच काढून टाकायला पाहिजे की मी ध्यान करतो, मी फक्त बसतो. त्याच्यात ते ध्यान लागतं कधीतरी. मेडिटेशन करायला बसणं आणि ते ध्यानात जाणं या दोन्ही कम्प्लिटली डिफरंट गोष्टी आहेत. त्यामुळे आणि तुम्ही जेवढं वेगवेगळ्या टेक्निकचा विचार कराल तेवढं आपण कन्फ्युज होत जातो. म्हणजे मग आता हा असं करतो, पण मी असं करतो, त्याला किती फायदा होताना दिसतोय, मला दिसत नाही काहीच त्याच्यामध्ये. म्हणजे ही सुद्धा कंपॅरिझन पण असते त्यामध्ये बरेचदा, की मी करतोय तेच टेक्निक बेस्ट आहे, तर दुसरा वेगळ्या पद्धतीने करतोय त्याच्यात काही एवढा दम नाही. मग आता मी क्रिकेट खेळायचो, बॅटिंग करायचो, दॅट वॉज माय मेडिटेशन. छान बॅटिंग करणं हे माझं ध्यानच होतं ना, ते ध्यानच लागायचं ना तिथे. बॅटिंग करायची म्हणजे ध्यानच लागायचं. सो देर आर सो मेनी वेज. एव्हरीबडी हॅज देअर ओन पाथ आणि ओन वे ऑफ मेडिटेटिंग. काही काही जणांचं म्युझिक ऐकता ऐकता ध्यान लागतं. मग त्याला आपण काय म्हणणार की तो हे टेक्निक वापरतोय असं म्हणतो का, आपण नाही म्हणत. पण माझं छान म्युझिक ऐकताना माझं ध्यान लागतं, म्हणजे मी एकदम तल्लीन होऊन जातो त्याच्यात. आणि ध्यानाला बसणं म्हणजे काय, तुम्ही त्यात तल्लीन होण्याकरताच बसतो ना आपण. मग हे म्हणजे असं तुम्ही स्वतःवरती का अ, आपण हे करून घेतो की ध्यान करणं म्हणजेच, मेडिटेशन करणं म्हणजेच आपण त्या समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू, असं नसतं ना. प्रत्येक टेक्निक वेगळं असतं, पद्धत वेगळी असते, आपली कपॅसिटी वेगळी असते. तर ती एनहान्स कशी करायची ते त्यासाठी मेडिटेशन हा पर्टिक्युलरली आपण विषय जर का एका जागी बसून ध्यान करणं एवढं जरी आपण लिमिटेड स्कोप मध्ये घेतला तरी त्याच्यामध्ये एक टेक्निक सगळ्यात एक बेस्ट आहे की तुम्ही शांतपणे स्वतःच्या कंपनीमध्ये बसा. नथिंग एल्स, काही करायचं नाही. शांतपणे किती जण बसू शकतात 10 मिनिटं, सांगा बरं. मग ध्यान कसं लागायचं मग त्याच्यामध्ये. आपल्याला ती सवयच नसते ना शांतपणे 10 मिनिटं बसायची. सगळं बाजूला ठेवून एकटं कुठेतरी शांतपणे बसायची 10 मिनिटं. ती 10 मिनिटं सुद्धा मग आपल्याला 10 तासासारखे वाटायला लागतात. स्वतःला वेळ देणं हे कॉन्सेप्टच नाही आपल्यामध्ये. म्हणजे आपण त्याचा विचारच करत नाही की आपण बाकीच्यांना जसा वेळ देतो तसा आपण आपल्याला स्वतःलाही वेळ दिला पाहिजे. कारण अल्टिमेटली स्पिरिच्युअलिटी काय, अध्यात्म काय, इट इज रिलेटेड टू सेल्फ ना. तर तुम्ही तुमच्या सेल्फकडेच लक्ष नाही दिलं तर मग तुम्ही स्पिरिच्युअल प्रोग्रेस कसा होणार तुमचा. सो दॅट इज द मेन थिंग. म्हणजे मी असं अजिबात म्हणणार नाही की ह्या पद्धतीने ध्यान करा किंवा त्या पद्धतीने करा किंवा ही पद्धत जास्ती सोपी आहे की अवघड आहे पण याचं जास्ती इफेक्टिव्ह आहे, असं काही नाही. मला जे सांगितलं बाबांनी, तू बस नुसता, काही विचार करू नको, बस स्वतःच्या
कंपनीमध्ये बस, स्वतः बरोबर बस, आणि मग त्याच्यात श्वासावरती मग आपोआप तो आपण आपला श्वास मग तो नॅचरल रिदम मध्ये यायला लागतो. आपल्याला लक्षात येत नाही, कारण वी टेक इट फॉर ग्रांटेड सो मच की श्वास चालूच असतो आपला, ते काय थांबणार नाही हे आपल्याला माहिती असतं. सो वी वी टेक इट फॉर ग्रांटेड ना, की हा, मग त्याकडे दुर्लक्ष होतं. जी गोष्ट आपण ग्रांटेड घेतो त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आणि मग ते दुर्लक्ष व्हायला लागलं श्वासाकडे, की तुमचा नॅचरल रिदम जो असतो ब्रिदिंगचा तोच बिघडतो ना. आपलं इरॅटिकच होत असतं. ब्रिदिंग दिवसभर इरॅटिकच होत असतं. रात्री आपण झोपतो तेव्हा ऍक्च्युली आपण नॅचरल रिदम मध्ये असतो श्वासाच्या. तर ते झोपेत आपण जे होतं तेच जागेपणी करायचं. म्हणजे जस्ट ब्रिंग दॅट टेक्निक वेन युअर अवेक. म्हणजे ध्यानाला आपण बसतो तेव्हा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण आज 10 मिनिटं बसलो, उद्या 15 मिनिटं बसलो, फक्त श्वास चालू आहे, शांतपणे श्वास चालू आहे. तुम्हालाच तुमचं कळायला लागतं की आपलं किती रिदम मध्ये व्हायला लागलं ब्रिदिंग आता. जो नॅचरल रिदम असतो त्यामध्ये होतं. आणि तो जसं आपला स्ट्रॉंग होत जातो नॅचरल रिदम ब्रिदिंगचा, तसं तुम्ही आत खाली डीप उतरत जाता. आणि तुम्ही जेवढं डीप उतरत जाता तेवढं तुम्ही समाधीवस्थेकडे जास्ती पटकन पोहोचू शकता. तर दॅट इज द होल थिंग. मेडिटेशन इज नथिंग, असं काही रॉकेट सायन्स नाही की हे केलं म्हणजे ते होईल आणि ते झालं म्हणजेच मला अशी प्रचिती येईल वगैरे, असं काही नाही. तर यू जस्ट सिट विथ युअर ओन सेल्फ. तुम्ही तुम्हाला स्वतःला वेळ द्या 10 मिनिटं आणि शांततेत बसा. बी इन सायलन्स, कम्प्लीट सायलन्स, नथिंग एल्स. ते दॅट इज ध्यान. त्याच्या पलीकडे काही नाही. आता ते एनहान्स कसं होत जातं ते नंतर नंतर समाधी अवस्थेपर्यंत कसं जातं ते तुम्ही जेवढं त्याची प्रॅक्टिस कराल. त्याची साधना म्हणजे काय? प्रॅक्टिस. पण ते मराठीत आता प्रॅक्टिस हा इंग्रजी शब्द आपण वापरला तर आपल्याला कसं एकदम सोपं वाटतं की याची प्रॅक्टिस करायची आहे. पण हेच जर का आपण मराठीत सांगितलं की ते ध्यान साधना कर बर का, तर आता ध्यान साधना हा एवढा लोडेड शब्द होतो तो एकदम, की पहिलं तिथेच भीती वाटते आपल्याला की अरे ध्यान साधना करायची म्हणजे का, आता काय करायचंय आपण. आणि थोडक्यात प्रॅक्टिस करायची ध्यानाची. मग ती साधना म्हणजे ध्यान प्रॅक्टिसच ना. म्हणजे सुरुवात तर करा बेसिकली. आधी बसा तर स्वतः बरोबर 10 मिनिटं. जसं मी म्हणलं ना की मला रोज मी उठायचो आणि बसायचो नुसतं, आणि 1.5 महिन्यांनी आले आणि मग पुढचं झालं सगळं. पण तोपर्यंत माझी बैठक घट्ट झाली. म्हणजे मला बसायचा कंटाळा माझा कमी झाला, बसायचा त्रास कमी व्हायला लागला, कारण त्याची सवय होत गेली ना. आपण 10 मिनिटं मांडी घालून बसलं तर रोज बसलं तर त्याची सवय होते. म्हणजे हे सगळे गोष्टी आधी सगळ्यात फिजिकल अनकम्फर्ट जो असतो तो सगळा निघून जातो त्याच्यामध्ये. तर तुम्ही नुसतं बसा, तुम्ही काही विचार करू नका मला ध्यान लागलं पाहिजे किंवा ध्यान कसं करायचं काय. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये शांतपणे सायलेंटली बसा. त्याच्यातनं सगळं आपोआप व्हायला लागतं. अँड जस्ट माय ट्रस्ट युअर बॉडी ऑन दॅट. तुम्हाला तुमच्या शरीरावर तेवढा विश्वास आहे की मी असं बसलो तर माझं आय विल कम बॅक टू माय नॅचरल रिदम. जो बॉडी आणि नेचरचा जो एक नॅचरल रिदम असतो आपला, कारण निसर्गाप्रमाणे त्या त्या क्लॉक प्रमाणेच त्या घड्याळाप्रमाणेच आपली बॉडी काम करत असते. आणि ते आपण जेवढं अलाइंड असू त्या घड्याळाशी तेवढं आपलं ध्यान जास्ती चांगलं होत जातं. हे तुमच्या बसण्यावरून मला एकदम एक थॉट आला की आपल्याकडे जे कोश ही कॉन्सेप्ट आहे ती कोश हम्म. खूप असं ऑब्विस दिसायला लागते ना ऍज यू प्रॅक्टिस, की तुम्ही म्हणलात हा. तसं की फिजिकली एका ठिकाणी बसायची सवय होते. दॅट सॉर्ट्स युअर हम्म. फिजिकल बॉडी. मग हा. हळूहळू थॉटलेस शांत बसा म्हणजे थॉट्स नकोत, म्हणजे मग मन शांत झालं म्हणजे मनोमय कोश सॉर्टेड. आणि मग हम्म. त्यातच आपण प्राणमय कोशात आलो. आता त्याच्या पुढे कसे जातात हम्म. ते तुमच्या सारख्यांना माहिती, पण दॅट्स प्रॉब्ली वेअर द कोश कॉन्सेप्ट कम्स फ्रॉम, नाही का? हा, बरोबर ना. मी आता मनोमय कोश जसं तुम्ही म्हणलात की विचार कमी व्हायला लागतात, पण विचार संपणार कधीच नाहीत. एक तरी विचार, एखाद दोन विचार तर नक्की येणार तुम्हाला तेव्हा सुद्धा. अनलेस अँड अंटिल तुम्ही त्या समाधी अवस्थेत पोहोचत नाही तोपर्यंत विचार येतच राहणार. आणि हे दिस इज द फंक्शन ऑफ माइंड ना. विचार करणं हा माइंडचं फंक्शनच आहे. येस. त्यामुळे ही एक अजून एक मिसअंडरस्टँडिंग आहे की ध्यानाला बसायचं म्हणजे विचार गेले पाहिजेत सगळे. आणि तिथेच आपली चूक होते. त्यापेक्षा जे विचार येत आहेत डोळ्यासमोर ते बघा आणि सोडून द्या ना. यू लर्न दॅट वे की हा, आता हा विचार आला याचा मला उपयोग आहे का नाही, मग सोडून द्या. जस्ट पास, मग पास म्हणत जायचं आपण. हा विचार आला ह्याचा मला उपयोग होऊ शकेल तर मग यू कीप इट. म्हणजे तुम्ही सोडून दिलात आणि ठेवला तरी तुम्ही त्याला अटॅच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही विचाराचा त्रास होणार नाही ध्यान करताना तुम्ही. पण आपण तो विचार आला की आपण त्याच्यावरच विचार करायला लागतो. मग विचारावरती विचार होतो आपण की मग आता ह्याचं आलंय तर ह्याचं काय करायचं, हा घालवायचा कसा. म्हणजे त्या त्या
डिरेक्शन मध्ये प्रवास सुरू होतो. मग ते ध्यान राहतं बाजूला आणि आपलं डिरेक्शनच चेंज होते सगळी प्रवासाची. त्यापेक्षा जस्ट ऍक्सेप्ट इट की मी बसलो की मला विचार येणार आहेत डोळे मिटून बसलो की. तर ते जेवढे यायचे तेवढे येऊ देत, पण मी आय विल नॉट अटॅच मायसेल्फ टू दॅट थॉट्स. ध्यान लागणं काय म्हणजे काय आणि ध्यान लागणं म्हणजेच समाधी का? ध्यान लागणं म्हणजे मी म्हणलं तसं वेन यू स्टार्ट गोईंग डीपर अँड डीपर विदिन युअर सेल्फ एक वेगळ्या प्रकारची आपल्याला मानसिक आणि शारीरिक शांतता येते. म्हणजे इट फील्स कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे तुम्हाला ती शांतता असते ती किंवा तो जो सायलन्स असतो तो त्याचा अनुभव म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करूनच तो घ्यायला लागेल. म्हणजे मी सांगून तेवढं कळणार पण नाही आणि त्याची प्रचिती तर नाही म्हणजे तो अनुभव तुम्हाला स्वतःलाच घ्यायला लागेल. पण दॅट इज ध्यान लागणं म्हणजे की आय एम इन परफेक्ट रिदम विथ मायसेल्फ, माय बॉडी, माय माइंड आणि विथ नेचर. हम्म. हे जेव्हा सगळा रिदम एक साधतो आपण, तेव्हा ती जी शांतता येते ती ध्यान. आणि त्या शांततेतनं मग आपण म्हणतो ना की युअर कुंडलिनी स्टार्ट रायझिंग. तुम्ही मुळाधारकडनं सहस्रारकडे जायला लागते. ती एनर्जी जी असते आणि ती जेव्हा सहस्रारला पोहोचते तेव्हा म्हणजे तुमचं अस्तित्वच नसतं काही तेव्हा. हम्म. म्हणजे तुम्हाला फिजिकली तुमचं अस्तित्व जाणवतच नाही. म्हणजे तुम्ही एवढं एकरूप होता सगळ्याबरोबर की हे सगळं आहे ते मीच आहे, हे सगळं आहे ते एकच आहे. म्हणजे दॅट इज द समाधी स्टेट. आणि मग समाधीत तुम्हाला मग इट्स अन आर्ट ऑफ डाईंग बिफोर यू डाय बेसिकली. हम्म. म्हणजे तुम्ही मरण फिजिकली मरायच्या आधी मरणाचा अनुभव घेता त्यामध्ये की काही नाही, जे आहे ते मीच आहे आणि मी आहे आणि मी कायम राहणार आहे. त्याच्यामध्ये काही वेगळा बदल घडू शकत नाही. हा, शरीर जातं येतं, वी कीप ऑन चेंजिंग आपण म्हणतो क्लोज, तसं आपण प्रत्येक जन्मात वेगळं शरीर घेतो. पण समाधी अवस्था ही जे आहे त्या शरीरातनं मी ती जर का अनुभव घेत असेल, अनुभूती होत असेल, तर जे आहे ते सगळं एकच आहे आणि मी फक्त बघतोय. आय एम जस्ट वॉचिंग, आय एम एन ऑब्झर्वर. आपण साक्षीभाव ठेवून आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट करा किंवा तुम्ही कुठलंही कर्म करत असलात तरी ते सद्गुरूंना अर्पण करा, कारण करता करविता ते. म्हणजे आपण ते साक्षीभावाने केलं तर त्याचं प्रेशरही येत नाही आपल्यावर. म्हणजे जे नॉर्मल आपल्याला प्रेशर असतात कामामधले असतात काही याच्यामध्ये असतात, तर ते प्रेशर पण येत नाही कारण वी नो दिस इज टेम्पररी. हे आज आहे उद्या नसणार आहे, उद्या अजून काहीतरी वेगळं असणार आहे. तर ते तो साक्षीभाव जेवढा तुमचा स्ट्रॉंग होत जातो तेवढा तुमची समाधी अवस्थेकडे वाटचाल सुरू होते. आणि तिथे पोचता तेव्हा युअर नो बडी, युअर नॉट युअर बॉडी अँड नॉट युअर माइंड. तिथं राहतं ते फक्त आपला आत्मा आणि सगळं एकता राहते सगळी, सगळं एकरूप होऊन जातं एकदम त्यावेळेस. ते नथिंग इज परमनंट वरनं एक पॉइंट की आपण हम्म. म्हणजे रोजच्या अनुभवात सुद्धा सकाळी समजा जर एक जोक ऐकला, हसलो आपण एक 5-10 मिनिटं हम्म. हसू, दिवसभर आपण हसत राहणार आहे का? तर नाही. तर तो हसणं हम्म. ते टेम्पररी आहे. तसंच हा. संध्याकाळी समजा काहीतरी घडलं, डोळ्यात पाणी आलं, पण तर आपण ते परत रात्रभर रडत राहणार आहोत का? तर नाहीये. त्यामुळे अशा छोट्या नाही. छोट्या ज्या दिवसातल्या गोष्टी असतात ना, त्या जेव्हा तुम्ही ऑब्झर्व हा. करत जाता माइंडफुलनेसनी, की अरे हा थॉट मला सकाळी आला होता, पण आता काही दिवसभर नाहीये, म्हणजे माझा थॉट सुद्धा परमनंट नाहीये. हे जेव्हा हम्म. जसं हा. जसं रिअलाइज व्हायला लागतं, तेव्हा तू जे म्हणलास की म्हणजे काहीही परमनंट नाही, याचा जेव्हा आपण अनुभव छोट्या छोट्या गोष्टीतनं घ्यायला लागतो, तेव्हा मग तुम्ही थोड्याफार प्रमाणात स्टॅबिलाइज बरोबर. व्हायला लागतात, शांत व्हायला मग तुम्ही अवेअरनेस मध्ये सगळ्या गोष्टी आपण करायला, करायला कारण लागतो. ती एक जाणीव पक्की झालेली असते की हे सगळं टेम्पररी आहे जे आहे ते. हम्म. बरोबर. जरी एखादा मनुष्य व्यक्ती 80 वर्षापर्यंत जगली, 90 वर्षापर्यंत जगली, तरी फिजिकॅलिटीमध्ये आपल्याला वाटतं की 80 वर्ष म्हणजे का वा, छान मस्त आयुष्य जगलं. आपण म्हणतो ना की 80-90 वर्ष छान आयुष्य जगलं, खूप आयुष्य जगलं. पण हे फिजिकल लेवललाच असतं, तेही टेम्पररीच असतं. तुम्ही 80 वर्षाचे जगा किंवा 50 वर्षाचे किंवा 100+. ते बरोबर. अल्टिमेटली निसर्गाच्या दृष्टीने किंवा हे सगळं जे ब्रह्मांड आहे आणि त्याच्यात जी शक्ती आहे त्याच्या दृष्टीने हे निग्लिजिबल आहे ना. 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे काहीच नाही त्याच्याकरता, आपल्याला हम्म. जे खूप वाटतं ते. मग टेम्पररी असतील त्या गोष्टींना का अटॅच व्हायचं, का चिकटून घ्यायचं आपण? मग त्यापेक्षा सोडून द्या ना त्या गोष्टी. तुम्ही पुढचा अनुभव घ्यायला मोकळे होता आणि ते तुम्ही मोकळे झालात त्या अटॅचमेंट मधनं की त्याचा एक वेगळा आनंद असतो, की त्याचं एक वेगळं समाधान असतं की आता मला कसली अटॅचमेंट नाही. द मुमेंट यू से मला अटॅचमेंट नाहीये, तुम्हाला बरं वाटायला लागतं. बरोबर. कारण बाकी काही थॉट्स मग येतच नाहीत ना मनात तुमच्या. तुम्ही आहे
आय एम दॅट म्हणतो ना आपण. निसर्गदत्त महाराजांचं पण आहे ते. रमण महर्षींनी पण हु आहे माझ्याकडे तुम्ही जास्ती लक्ष द्या ध्यान करताना. की तुम्ही साक्षी भावानी, थोडक्यात तुम्ही साक्षी भावानी काय करताय ते असं लक्ष द्या त्या ध्यानाला बसलात की त्याच्याकडे. द मुमेंट यू सी युअर सेल्फ ॲज अ थर्ड पर्सन, तुम्हाला तुमच्या फिजिकल बॉडी बद्दल काहीच वाटणार नाही. कारण बिकॉज यू आर सीइंग युअर फिजिकल बॉडी थ्रू डिफरंट लेन्स ऑल टुगेदर. म्हणजे तुम्ही आत्म्याच्या स्वरूपातनं ती फिजिकल बॉडी आहे तिथे, फक्त एवढं बघत असता. ती अटॅचमेंट निघून जाते, ते सगळ्या अपेक्षा निघून जातात, सगळंच निघून जातं. मी आहे आणि मी कायम राहणार आहे. पण फिजिकल बॉडी मधला जो मी आहे तो शाश्वत नाहीये, तो अशाश्वत आहे. म्हणजे तो कधीतरी संपणार आहे ते. तर मग ते जेव्हा आपण तसं डिफरन्शिएट करून बघायला लागतो तेव्हा मग ते शांतता आपोआप यायला लागते. कारण मग आपल्याला कशाचं फार आनंद पण होत नाही, फार दुःखही होत नाही कुठल्या घटनेचं. कारण आपण तिराहितासारखं बघत असतो आपल्या आयुष्याकडे. बरोबर आहे. पर्स्पेक्टिव्हचा सगळा प्रश्न आहे हा. एक्झॅक्टली. एव्हरीथिंग इज अबाउट पर्स्पेक्टिव्ह. कारण आपण आपण जगतोय आयुष्य पृथ्वीवरती, इट्स अ रिलेटिव्ह वर्ल्ड. हो. आपण त्याला रिलेटिव्ह रिअल म्हणतो की हे सगळं सापेक्ष आहे ना. म्हणजे प्रत्येकाच्या देर इज समथिंग टू कम्पेअर विथ समथिंग. बरोबर. देर इज एव्हरीथिंग इन रिलेशन टू एव्हरीथिंग. म्हणून त्याला रिलेटिव्हिटी म्हणतो ना आपण, की समथिंग इज इन रिलेशन टू समथिंग. तर हे जे रिलेटिव्ह वर्ल्ड आहे त्याच्यात आपण सारखं वी आर ऑलवेज कम्पेअरिंग. म्हणजे ते आपण रिलेटिव्हली तो कसा आहे, मी कसा आहे. म्हणजे आपण आयुष्य हे कॉम्पिटिशन आहे अशा दृष्टीने बघतो. पण हे कॉम्पिटिशन नाही आहे. म्हणजे दिस इज जस्ट अ यू हॅव गॉट अ ब्युटिफुल लाईफ टू एक्सपिरियन्स व्हॉट लाईफ इज ऑल. द मुमेंट कॉम्पिटिशन कम्स इन, मग बाकी परत सगळं सुरुवात होते त्याला. सॉरी टू जट इन, नॉट जस्ट कॉम्पिटिशन विथ अदर्स, पण आपण आज मला असं झालं आणि आजचा दिवस इतका सुरेख गेला, सो उद्याचा दिवस असाच का नाही गेला, हे सुद्धा एक हा. स्वतःशीच सुद्धा अनुभवांची हो, कॉम्पिटिशन असते. असते ना. मग आजचं छान गेलं तर उद्याचं ह्याच्यापेक्षा छान कसं जाईल हा, हा पण असतो एक्सपेक्ट विचार. हा. एक्सपेक्टेशन. त्यामुळे यू आर ऑलवेज कॉम्पिटिंग. म्हणजे आपल्याला ते लहानपण, आय कम बॅक टू दिस थिंग की ते ट्रॅडिशनल आणि कल्चरल कंडिशनिंग जे आहे आपलं सोसायटीचं आणि फॅमिलीचं, की आपण लहान असताना सुद्धा अरे बघ त्याला किती मार्क मिळाले, हा, त्याला 100 पैकी 80 मिळाले, तुला 60च मिळाले, मग तुला काय एवढे कमी मिळाले. विल स्टार्ट कम्पेअरिंग एव्हरीबडी. आणि मग ते आपल्या तितकं बिंबवलं जातं की आपण त्या कॉम्पिटिशन मध्येच जगत असतो सारखं, की मी ह्याच्यापेक्षा बेटर व्हायला पाहिजे. पण इफ यू थिंक दॅट मी आहे तसा उत्तम आहे, माझ्यात काही कमी नाहीये, जसा मी आहे तसा उत्तम आहे, हे जर का तुम्ही ठामपणे तुम्ही मत करून घेतलं तर तुमची कॉम्पिटिशन निघून जाते. आणि मग ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत तुम्ही आनंदातच राहता ना. सॉरी दादा, जस्ट टू क्विकली, माझ्या डोक्यात एकदम विचार आला म्हणून म्हणते. फुल क्रेडिट टू शिल्पा. शिल्पाने तिच्या इंटरव्ह्यूत इतका एक इम्पॅक्टफुल स्टेटमेंट म्हटलं होतं की की वाय नॉट मी, की तिने इतके म्हणजे इतके आयुष्यात तिने अनुभव घेतलेत. सो त्याच्यात ती कधी मलाच असं का झालं, वाय मी, हे तर म्हणलीच नाही. ती इंटरव्ह्यूत म्हणली वाय नॉट मी. म्हणजे याच्यापेक्षा काय अजून ऍक्सेप्टन्स असू शकतं. दॅट why not me Exactly. was so impactful. So many people हा, actually हा. came back to me, Shilpa, feedback. नाही, Sorry. अगदी बरोबर आहे. मला अजून एक प्रश्न होता दादा, ऍज यू वर स्पीकिंग, की आपण जेव्हा हळूहळू ध्यानात, किंवा म्हणजे हे तुम्हाला आता रोजच्या नॉर्मल जीवनातही, बिकॉज यू आर इन दॅट सॉर्ट ऑफ अ स्टेट, हे तुमचं नॉर्मल एक विटनेस स्टेट असतच असेल, आय एम गेसिंग, की तुम्ही प्रत्येकच गोष्ट करताना एक you're probably observing yourself. But does there come a state when you start observing the observer? आता आपण म्हणलो ना की ध्यानात आपण बसतो तेव्हा you're just a witness. तुम्ही फक्त हो. साक्षी भाव. So is there a stage at some point जिथे आपण त्या साक्षी भावाचाही, त्याच्याही बियॉन्ड जाऊन त्या साक्षी भावाला इन्व्हेस्टिगेट करायला लागतो? एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही जसं वर चढत जाता ध्यानामध्ये, आणि मी मगाशी म्हणलं तसं की यू बिकम वन विथ युनिव्हर्स. म्हणजे जे आहे ते मीच आहे फक्त, किंवा हे सगळं एकच आहे, म्हणजे वेगळं काहीच नाहीये, मी त्याचाच भाग आहे. म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहे ते तुम्ही त्याच्याशी एकरूप होत जाता, की म्हणजे समाधी अवस्थेकडे जातो आपण, म्हणजे सगळ्याशी एकरूप होतो आपण, म्हणजे वेगळंपणाने काहीच बघत नाही आपण. तर ती जी स्टेट आहे ना त्याच्यात म्हणजे तिथे ऑब्झर्वर सुद्धा आहे आणि द ऑब्जेक्ट यू आर ऑब्झर्विंग, हे दोन्ही एकच होऊन जातं ना. म्हणजे त्याच्यामध्ये असं वेगळं ऑब्झर्वर, मग त्याला ऑब्झर्व करणारं कोणी आहे का, असं काही राहतच नाही. बेसिकली सगळं एकच आहे आणि जे आहे ते फक्त मी आहे. माझे सगळे प्रश्न मेंटल लेवलवरती आहेत ना, त्यामुळे मी ते सेपरेशन आहे.
सेपरेशन. नाही, आणि मी तेच म्हणलं, आपलं कंडिशनिंगच असं असतं की वी आर लुकिंग ॲट एव्हरीथिंग एज सेपरेट ओनली. आपण ते आपण सगळे एक आहोत हे म्हणायला सोपं आहे, पण ते खरंच एक कसे आहोत हे कळलं तरच तुम्ही ध्यानात प्रगती करू शकता. हम्म. जोपर्यंत यू आर लुकिंग ऍट युअर सेल्फ अँड एनीबडी एल्स एज सेपरेट बिईंग, तुम्हाला ती एकरूपता कधीच येणार नाही ना ती. शांतनदा, या सगळ्या प्रोसेसमध्ये हा. जे तू जे म्हणलास काही कल्चरल जे आहे, जेनेटिकली आपण जे आहोत, ज्या सोसायटीमध्ये वाढलो जे आहेत, ते याच्यात या जर्नीमध्ये खूपसं अनलर्निंगवरच महत्वाचं आहे असं वाटतंय. जेव्हा तुम्ही एक्झॅक्टली. अनलर्निंग करता ते बेसवर आलात की पुढची स्टेप जी आहे त्या जरा फास्ट होऊ शकतात. सगळा वेळ जो जातो तो अनलर्निंगच्या प्रोसेसमध्ये जास्ती वेळ हा, जातो. मेन तेच आहे ना, यू हॅव टू अंडू एव्हरीथिंग दॅट युअर सोसायटी हॅज इम्पोज्ड अपॉन. इवन म्हणजे बाळ एक 6 महिन्याच्या व्हायच्या आतच आपण जे काय पप्पू कुठे आहे तर हा 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 असं त्याला 6 मंथ्सला शिकवत असतो. सो ते तिथपर्यंत त्या लेअर पर्यंत आपल्याला अनलर्निंग आहे. सो खूप करेक्ट, खूपच करेक्ट. प्रचंड अनलर्निंग आहे ते हा. की नाही, आणि हा जो इगो असतो ना, नाही इगो मे आय एम नॉट सेइंग इगो एज अहंकार. बिकॉज यू हॅव एन इगो यू कॅन आयडेंटिफाय युअर. करेक्ट, करेक्ट. म्हणजे तुमचा तो अहम आहे म्हणून आपण आपल्याला आयडेंटिफाय करतो, त्याप्रमाणे आपण दुसऱ्यांना आयडेंटिफाय करत असतो. तर ते बरोबर. ते जे आहे ना, तर जोपर्यंत तो आणि इगो एका दृष्टीने चांगला पण असतो, कारण तो नसता आपण ज्या द्वैतात राहतोय, म्हणजे डुअलिटीच्या रिलेटिव्ह वर्ल्ड मध्ये राहतोय, तर ह्याच्यात सगळं द्वैतच आहे ना हे. म्हणजे हे एक आहे आणि हे एक आहे. तर त्या द्वैतामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तो इगो, त्या इगोलाही तेवढं महत्व आहे. पण तो इगो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कसा वापरायचा, तर यूज इगो ऍज अ टूल. माझा इगो आहे तो मी साधन म्हणून वापरतो, आणि त्याच्यातनं मी त्या बंधनातनं बाहेर कसं पडता येईल हा प्रयत्न करतोय, युझिंग इगो ऍज अ टूल. म्हणजे मग तुम्हाला ते द्वैत आणि अद्वैत मधला फरक कळतो, आणि मग तुमचा द्वैताकडनं अद्वैताकडचा प्रवास सुरू होतो. करेक्ट. तो तर फरक मगाशी कळण्यासाठी द्वैत कळायला हा, पाहिजे, द्वैताचा अनुभव पाहिजे. हा. जसा आणि प्रकाशाची द्वैत का आहे? हा, हा, जसा म्हणजे प्रकाश. पृथ्वीवर आपण जे जीवन जगतो त्याच्यात बरोबर. द्वैत का आहे, हा. ते ते कळायला लागलं की मग तुमचा अद्वैताकडे मग तुम्हाला आपोआप कळायला लागतं. त्याचं नॉलेज तुम्हाला कोणाकडनं घ्यायची गरज नाही, कारण तुम्हाला तुमच्या सोल लेवलला, आत्मिक लेवलला, तुमच्या आत्म्याला सगळी माहिती असते. त्याच्यामध्ये काही कमी नसते, सगळ्याचं ज्ञान असतं. फक्त फिजिकल लेवलला आपल्याला ते फिल्टर करून सगळं आलेलं असतं, आणि आपण त्याप्रमाणे ते द्वैतात जगत असतो. तर ते यू हॅव टू अनलर्न. आता शिल्पा म्हणली तसं तुम्हाला अनलर्न, अंडू करायच्या असतात गोष्टी. जे संस्कार आपण घेऊन आलोय किंवा जे संस्कार आपल्यावर होतात ते सगळे अंडू करायचे असतात. म्हणजे ते आपण कम्प्युटरवर अंडू बटन दाबतो तसं ते दाबायचं असतं. म्हणजे तुम्ही जेवढं रिकामं होत जातं तेवढा तुमचा आत्मा जास्ती भरत जातो तुमच्या. म्हणजे बाबा म्हणतात ना की तुझ्या हृदयात दोघांसाठी जागा नाहीये, तिथे आयदर तू तरी राहा किंवा मला राहू दे. म्हणजे ते तसं आहे. म्हणजे तू जेव्हा मला ठेवशील तिथे तेव्हा तू आणि मी एकच होऊन जाऊ, आणि वा. तू जेव्हा तुला स्वतःला ठेवशील तेव्हा तू आणि मी वेगळे आहोत. हा द्वैत आणि अद्वैतातला फरक आहे थोडक्यात, नाही अगदीच थोडक्यात वा. सांगायचं तर. तर फारच छान. म्हणजे ते सगळं अनडुईंग आणि अनलर्निंग जे असतं ना, ते अनलर्निंगच करायचं असतं. तुम्हाला रिकामं व्हायचं असतं. आपण मागे म्हणलं की आध्यात्मिक प्रवास हा काहीतरी अचीव्ह करण्याकरता नाही. इट इज अबाउट एम्प्टिंग युअर सेल्फ फ्रॉम ऑल द ट्रॅडिशनल आणि कल्चरल बॉन्डिंग आणि सगळी बंधन आहेत त्याच्यातनं. म्हणून तर आपण मोक्ष म्हणतो ना त्याला. म्हणजे मोकळं व्हायचं असतं, पण आपण ते अजून बंधनं घालून घेतो की मेडिटेशन याच प्रकारे करू, याच टेक्निककडे करू. मग ते टेक्निक मध्ये आपल्याला जमलं नाही तर त्याचं अजून एक वेगळं प्रेशर आहे. मग आपण ही इतकी बंधनं स्वतःवर घालून घेत असतो आणि एकीकडे म्हणत असतो आपल्याला मोकळं व्हायचंय. मग ते गणित कसं काय जमायचं? सहज होणं महत्वाचं. हा, सहज. जे म्हणून म्हणलं, जे आहे जसं आहे तसं उत्तम आहे. आय एम परफेक्ट ऍट द स्टेज आय एम इन, द वे आय एम. हे केलं ना की मग ते सगळं सहज व्हायला लागतं. मग कोणाचं प्रेशर येत नाही, कोण काय टीका करेल त्याच्यावर त्याच्याकडे लक्ष जात नाही. बरोबर. यू जस्ट थिंक ऍज युअर सेल्फ ऍज द परफेक्ट बिईंग. या जन्मामध्ये जे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे मी परफेक्टली अडॅप्टेड आहे याला. एवढा तू म्हणाल ऍक्सेप्टन्स पाहिजे त्यात फक्त. अक्षरशः इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये की या जन्म म्हणजे
प्रत्येक वेळेला आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की हा जन्म इज नॉट एव्हरीथिंग. इट इज जस्ट अ पार्ट. हे की म्हणजे दिस इज अगदी ऑल्सो टेम्पररी थिंग ना. हा आज म्हणजे आहे उद्या नाहीये. हा म्हणजे हा जन्म आपण याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं की मी आणि हे मी काय केलं, मी काय आहे, बरोबर. म्हणजे या जन्मावर आपल्या. तर तिथेच म्हणजे आपण सारखं आणि हा, हो, काहीतरी तिथेच सारखं काही ना काहीतरी आपण कमवायला बघत असतो. तोडून देणं अवघड असतं अवघड असतं. कमवण्यापेक्षा. म्हणजे हा जन्म मोठा असण्यापेक्षा मला वाटतं की दिस लाईफ म्हणजे आपलं लाईफ इज अ स्मॉल इंटरव्हल बिटवीन लाईफ आणि डेथ. असं म्हणजे आपण हो, त्याला फार मोठं करतो, त्याला सिनेमा हा, समजतो, पण ऍक्च्युली ते इंटरव्हल आहे तुमच्या जर्नीतलं. बरोबर. आणि वी ऑल आर हिअर टू एक्सपिरियन्स लाईफ. हा आपण जन्म घेतलाय म्हणजे आपल्याला आयुष्याचा अनुभव घेण्यासाठीच घेतलाय ना जन्म. मग प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतं. जसं मी म्हणलं, पर्पज ऑफ लाईफ इज डिफरंट फॉर एव्हरीबडी. बरोबर. प्रत्येकाचं पर्पज वेगळं असतं, कारण वेगळं असतं. तर ते कारण आपल्याला पटकन सापडलं तर चांगलं आहे, नसलं सापडलं तर मग एवढं पटकन सापडेल तेवढं तुम्ही तुमच्या सोलच्या अजेंडापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे इन युअर केस जसं तुम्हाला साईबाबांनी दर्शन दिलं आणि एक मार्ग दाखवला, त्याच्या आधी इट वॉज व्हेरी हम्म. क्लिअर कट युअर अ क्रिकेटर. हे हो. हे अगेन मी कदाचित अगेन मनाच्याच लेवलला विचार करते, कारण की मी हे प्रोफेशन्स बद्दल बोलतेय, विच इज अगेन हो, नॉट द पर्पज. पण पण म्हणजे बरोबर. हे प्रत्येकाने म्हणजे हाऊ डज वन फाइंड आउट की तुमचं कार्य काय? व्हॉट यू लव्ह टू डू द मोस्ट. अगदी हम्म, सिम्पली सांगायचं म्हणलं तर, म्हणजे आपण पॅशन म्हणतो ना, माझं हा, पॅशन कशा करताय, जिथे पॅशन असतं तिथे अनकंडिशनल लव्ह असतं. हम्म, ते व्हॉट यू लव्ह टू डू द मोस्ट, हम्म, ते ते केलं की वी हॅव फाउंड आवर पर्पज. मग त्याच्यामध्ये कधी तुम्हाला अडथळे येणार नाही, हम्म. कारण तुम्ही तेच अनुभव करायला आलाय जगात. अगदी तो मग अगदी. ते बिकॉज यू हॅव ऑलरेडी क्रिएटेड सिच्युएशन्स, की मग माझा प्रवास सुरू होईल, त्या सिच्युएशन तुम्हाला पोषकच ठरतात फक्त. त्याच्यात बाधा कुठली येत नाही. पण आपण आपलं पर्पज न समजता आपण इतरच अनेक गोष्टी करत बसलेलो असतो. त्यामुळे सगळं म्हणजे ऑब्स्टॅकल्स आणि हे याचं कारणच ते आहे, कारण दॅट इज नॉट द पर्पज ऑफ माय लाईफ. मग तुम्हाला बाधा येणारच ना, त्यामध्ये ऑब्स्टॅकल्स येणार. आणि एक तुला सांगायचं म्हणजे शांतता, हे जे तू म्हणलास ना की आपल्याला आपलं लाईफचं गोल पर्पज कळणं, तर हे मी अचानक झालं. म्हणजे इट इज नॉट की प्लॅन काही, पण ज्या वेळेला हम्म, मी आणि सर्चही खूप करत होते, अशातला भाग नाही, पण कुठेतरी ऍट द बॅक ऑफ माइंड की काय असतं, काय पर्पज, काय पर्पज, काय लाईफचं, हे कुठेतरी असतं बॅक ऑफ द माइंड. तर जेव्हा मी बरोबर. मागे मागे जायला लागले आणि माझे आपल्याला लाईफमध्ये चॉईसेस येतात बघ रोज. उदाहरणार्थ की शशीने मला प्रपोज केलं, लव्ह मॅरेज, हम्म, इट वॉज अ लव्ह मॅरेज. तर त्या वेळेला समजा मी नाही म्हणले असते तर वेगळं चित्र असतं. म्हणजे जे हो, माइलस्टोन्स होते माझ्या लाईफ मधले, त्या सगळ्या हो, माइलस्टोन्स वर मी गेले. आणि हो, जेव्हा मी लक्षात केलं की मी त्या त्या पॉइंटला काय चूज केलं, तर ते हा, जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझं जे लाईफ पर्पज आहे, म्हणजे आता तरी जे हम्म, मला वाटतंय, ते म्हणजे हा, एक सिंगल मदर, मुलीला वाढवणं, म्हणजे हम्म, तिचं सगळं व्यवस्थित करणं. हो, आणि दुसरं हो, म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझी आई या हम्म, दोघीही माझ्यावर अवलंबून आहेत. अवलंबून आहेत म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ अवलंबून अवलंबून, पण माझं ते पर्पज ऑफ लाईफ की त्यांचं बरोबर. दोघी लाईफ सुकर करणं, त्यांना हा, टुवर्ड्स त्यांचं म्हातारपण, त्यांचं एंड जे काही आहे ते हम्म, शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर राहणं, प्रोव्हाइडिंग फॉर देअर व्हॉट यू से, आनंद त्यांचा हो. देणं आणि मुलीला मोठं करणं. याच्या व्यतिरिक्त माझा काही आणखीन लाईफ गोल नसावा, असं एक मला वाटलं सगळं जेव्हा मी माझ्या माइलस्टोन कनेक्टिंग द डॉट्स करत गेले तेव्हा. की आपण एक पर्टिक्युलर एक्सपिरियन्स घ्यायला जन्म घेतो, म्हणजे ते हो, दॅट इज प्लॅन बिफोर इवन वी टेक बर्थ. बरोबर. तर तो तो एक्सपिरियन्स आपण घेण्याकरता जसं येतो तसं आपल्या सिच्युएशन घडत जातात हो आयुष्यामध्ये, हो, तशी लोक भेटत जातात, घडत जातात. अगदी. आणि ते आपल्याला इतर लोकही असा अनुभव देतात की जे आपण घ्यायला आलेलो असतो इथे, त्या त्या बरोबर प्रसंगातनं, सिच्युएशन्स मधनं. तर बरोबर. ते सगळं म्हणजे इट्स वेल प्लॅन. म्हणजे आपण असं हो, रॅन्डमली काही करत नसतो. अगदी एव्हरीथिंग अगदी इज सो प्लॅन. फक्त अगदी. ते प्लॅनिंग जे आहे, म्हणजे दॅट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ. ते पर्पज प्लॅनिंग ते शोधून काढणं आणि त्याप्रमाणे आपला आयुष्याचा मार्ग चालणं. पण आणि ते प्रॉब्लेम कळलं असा आहे की
मटेरियल वर्ल्ड मध्ये एव्हरीबडी इज ट्राइंग टू अचीव्ह समथिंग, एव्हरीबडी इज ट्राइंग टू बी बेटर दॅन समबडी, बरोबर. आणि एव्हरीबडी इज आफ्टर मनी बेसिकली, थोडक्यात. त्यामुळे ते आपलं आयुष्याचं पर्पज आहे ते कुठेतरी हरवतं मग आपलं ते. आणि ते कळलं ना की एक एक वेगळाच आनंद मिळतो. म्हणजे तुम्हाला काही एक्स्ट्रा करायची गरज पडत नाही, की नवीन गरज नाही. सर्च करायची पडत नाही, एक्झॅक्टली, मी प्रश्न तेच पडत म्हणतोय नाही. की आपण जे प्लॅन करून येतो, जो अनुभव घ्यायचा, त्याचे सिच्युएशन ऑलरेडी क्रिएटेड असतात. अगदी म्हणून तुम्हाला मग कुठली ऑब्स्टॅकल्स येत नाहीत किंवा त्याच्यात बाधा येत नाही, कारण ते बरोबर. ऑलरेडी आपण ठरवून ते प्लॅन करून ते तसं घडवूनच आणलेलं मॅनिफेस्ट, असतं. हा, ते मॅनिफेस्ट तसंच होत जातं. येस. मॅनिफेस्ट तसं होत जातं आणि सोपं जातं, मग हो, आयुष्य सोपं सोपं. होतं. हो, सोपं. प्रश्न कमी नाही, होतात. हा, मग साधं नॉर्मल जर्नी आपण म्हणलो की मला समजा इथनं दिल्लीला जायचं, ठराविक आपण रूट प्लॅन करतो की मग एमपीतनं जायचं का वेस्टर्न एक्सप्रेस वेनी अहमदाबाद जयपूर करत जायचं. ते ते आपण प्लॅन करून ठेवतो की मग नाही, मला आता ह्या रोडनी जर्नी करायची आहे, मला ह्या रोडचा अनुभव घ्यायचा आहे. तर तुम्ही जर का पुण्याहून दिल्लीला जाताना वाया एमपी युपी असे गेलात आणि तसं तुमचं जर का प्लॅनिंग असेल तुमच्या जर्नीचं, पण ऐन वेळी तुम्ही तुमच्या फ्रीविलच्या चॉईसने तुम्ही अहमदाबादकडनं गेलात, तर तुम्हाला ऑब्स्टॅकल्स येणारच ना, कारण माहिती नाहीये तिकडची काही. बरोबर, बरोबर. पण इकडची सगळी माहिती आहे मला, कारण मी आय हॅव ऑलरेडी प्लॅन दॅट थिंग. हम्म. तर तसं होतं ते, आपण पर्पज जोपर्यंत लक्षात येत नाही आणि इतरच गोष्टी करत बसतो, म्हणून सारख्या आपल्याला अडथळे येतात, बाधा येतात. मग ते ओव्हरकम करायला अजून आपण त्याच्यावर वेगळं कर्म आपलं असतं. बरोबर. पण प्लॅन्ड आहे तो मार्ग आपण शोधला की कसं मग सगळं स्मूथ होतं, एन्जॉयबल जर्नी होते. एन्जॉयबल जर्नी होतं, नॅरो डाऊन होऊन जातं. बाकीचे गोष्टी फोकस मध्ये राहत आपोआप नाहीत. निघून म्हणजे जातात ना, हा, हा, आपोआप निघून जातात, आपोआप आपोआप. एलिमिनेट होतात. आणि तू म्हणलास हा, तसं की एकदा तो जो अनुभवला किंवा एकदा ते लक्षात आलं की मग हा, पुढे सारखं सारखं ते तुम्हाला तो अभ्यास करायची गरज पडत नाही. गरज पडत नाही, हा, कारण ती, बिकॉज यू ऑलरेडी नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. हा, तर त्यामुळे ते थोडस नंतर नंतर ते सोपं वाटतं. आय नो, आपण जेव्हा सुरुवातीला बोललो तेव्हा आपण म्हटलं की एक्सपिरियन्सेस तुमचे पर्सनल ला तेवढं इम्पॉर्टन्स नाही दिलं पाहिजे, आणि मी म्हणत होते इन्स्पिरेशन. पण हे सगळं प्रिफेस अशासाठी की मी नेक्स्ट प्रश्न विचारते तो तुझाच अगेन अनुभवाबद्दल आहे. सो डू यू रिमेंबर द फर्स्ट टाइम ते असं पिंग झालं की ओ वाव, म्हणजे इज दिस व्हॉट समाधी इज? मग ती अवस्था आल्याशिवाय तुम्ही एकरूप होऊ शकत नाही ना, हा, पण जे म्हणजे काय तुला आहे ते. तुझा पहिला अनुभव आठवतोय का की की ते म्हणजे तुला कसं वाटलं, व्हॉट वॉज युअर रिॲक्शन टू इट? इट्स अ कम्प्लीट सायलन्स, म्हणजे तिथे आवाज म्हणजे फक्त ओमचा आवाज आहे तेवढाच असतो. म्हणजे तो नॅचरल जो ध्वनी, म्हणजे साऊंड ऑफ म्हणजे क्रिएशनचा जो साऊंड आहे, ओम म्हणतो ना आपण की दॅट इज द साऊंड ऑफ क्रिएशन. तो तेवढाच आवाज असतो फक्त, बाकी काही नाही, बाकी सगळी शांतता आणि इट्स अटर, काय म्हणतो आपण त्याला, इट्स अटर ब्लिस. आणि तिथे पहिल्यांदा मला जेव्हा हा अनुभव आला त्यावेळेस, टू बी ऑनेस्ट, मला काही कळलंच नाही म्हणजे काय नक्की होतंय ते, कारण ते इतकं वेगळं आणि इतकं अनएक्सप्लेनेबल होतं की म्हणजे त्याला काय नाव काय देणार, किंवा ही अवस्था काय आहे एक्झॅक्टली, ती अवस्था म्हणजे समजावून कशी सांगणार आपण, किंवा त्याला कसं डिफाईन करणार, हा बरोबर. फार मोठा प्रश्न आहे म्हणजे त्यामध्ये. पण फर्स्ट टाइम इट वॉज रिअली कन्फ्युजिंग, आय विल ऍक्सेप्ट दॅट की ते म्हणजे आपण एकदम एका वेगळ्या टेरिटरीमध्ये असतो. त्यामुळे आपण म्हणतो ना की ओळखीच्या जागेवर आपण थोडंसं कन्फ्युज होतो कधी कधी, अनोळखी जागेवर, सॉरी, ओळखीच्या नाही, अनोळखी जागे. तर ती ती जागा तेव्हा माझ्याकरता ती अनोळखीच होती, कारण तो अनुभवच कधी घेतला नव्हता. तर टू बी ऑनेस्ट तेव्हा मी कन्फ्युज पण होतो, काय चाललंय ते कळत नव्हतं, आणि एक भीती पण होती की आता ह्याच्यातनं बाहेर कसं यायचं. म्हणजे त्या सगळ्या कन्फ्युजन आणि गुंत्यामध्ये मी त्यातनं बाहेर कधी आलो तेही कळलं नाही मला. पण त्याच्यानंतर 2-3 वेळा जेव्हा झालं तेव्हा आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग दॅट मोर क्लिअरली, की हे काय आहे, किंवा हा ध्वनी जो आहे तोच फक्त का आहे, म्हणजे अख्ख्या क्रिएशन मध्ये जे काय आहे तो हा ओम, आपण त्याला का एवढं महत्व देतो, त्यालाच म्हणजे ब्रह्म का मानतो, कारण तिथनंच सगळं येतं आणि तिकडेच परत जातं, आपण जसं म्हणतो तसं एव्हरीथिंग कम्स आउट ऑफ नथिंग आणि एव्हरीथिंग गोज बॅक टू नथिंग. तर तो जो नथिंगनेस आहे, तो जो सायलन्स आहे, ते जे ब्लिस आहे ते एक वेगळ्या प्रकारची, मग तुम्ही त्याच्यातनं बाहेर आला की एक वेगळ्या प्रकारची तुमच्यात शांतता आलेली असते.
प्रचंड मन आणि शरीर इतकं शांत झालेलं असतं की समटाइम्स वी डोंट इवन फील दॅट. ओके. म्हणजे आपलं शरीर आपल्याला फील होत नाही कधी कधी. म्हणजे दॅट इज द स्टेज वेर यू आर ऍट दॅट समाधी लेवल, की तुम्हाला काही काही फील होत नसतं. तुम्ही फक्त त्याचा अनुभव घेत असता त्या ब्लिसचा, नथिंग एल्स. आपण म्हणतो परमानंद म्हणतो ना, तसं तसा तो आनंद असतो एकदम. आणि विच इज अ परमनंट स्टेट ऑफ बिईंग. म्हणजे आपली ओरिजिनल कोर स्टेट असते ती, दॅट इज दॅट परमनंट स्टेट ऑफ बिईंग. म्हणजे तिकडेच सगळी वाटचाल असते खरं आपली, कारण आपण तिथनं आलेलो असतो, तिथे परत जाणार. त्यामुळे हा जो मधला प्रवास आहे अनेक जन्मांचा, ती वाटचाल परत तिकडे जाण्याकरताच असते. ती आपण जसं इव्हॉल्व्ह होत जातो तसं तसं तुमची ते प्रगती होत जाते. दॅट इज द ओनली थिंग. पण इट इज कम्प्लीट ब्लिस. म्हणजे काय तो सायलन्सच वेगळा आहे टोटली. म्हणजे काय त्याला, यू कॅनॉट डिस्क्राईब दॅट सायलन्स. आणि काही याच तुझ्याच ध्यानाच्या बाबतीत किंवा या अनुभवाच्या बाबतीत आणखीन एक प्रश्न त्याच्याच पुढे जाऊन, की तो जो अनुभव असतो, तर त्या अनुभवाचा टाइम या डायमेन्शनशी काही संबंध म्हणजे कसं, हम्म. नाही काय नाही. विदिन 5 मिनिट्स तो अनुभव येतो आणि तो इतका मोठा वाटतो का? हा. असं कसं ते रिलेटेड असतं का टाइम डायमेन्शन? म्हणजे इथे 5च मिनिटं झालेत, नाही पण तुझ्या नाही दृष्टीने. नाही, मी मगाशी म्हणलं ना की आपण, आपल्याला वाटतं की 80 वर्षापर्यंत आपण जगलो तर आपण खूप जगलो. पण ते त्या समाधी लेवलला टाइम हा कॉन्सेप्टच नाहीये ना. म्हणजे तुम्ही पृथ्वीच्या बाहेर गेलात कक्षात, इव्हन स्पेसमध्ये आपण बघतो आता सगळे हो, बरोबर. माणूस आता स्पेसमध्ये पोहोचतो, तिथे टाइम हा कॉन्सेप्टच नाहीये ना काही. हो, हो. द मुमेंट यू आर इन स्पेस देर इज नो टाइम ॲज सच ॲज कॉन्सेप्ट. कारण हा फक्त रिलेटिव्ह वर्ल्डमध्ये आहे. टाइम हा कॉन्सेप्ट फक्त रिलेटिव्ह वर्ल्डमध्ये, की मी आता 10 वाजता इथे आहे तर 12 वाजता तिथे आहे. बरोबर. हा फक्त म्हणजे तुम्हाला रिलेट करायला हा टाइम हा कॉन्सेप्ट इथे ड्युअलिटीमध्ये आहे. बरोबर. पण ऍट दॅट लेवल देर इज नो टाइम, ओके. बिकॉज एव्हरीथिंग दॅट इज देअर आणि एव्हरीथिंग इज हॅपनिंग ऍट द मुमेंट ऑफ नाव. आपण म्हणतो प्रेझेंट मुवमेंटमध्ये सगळं घडत असतं इथे. इथे पण आपण आहे प्रेझेंट मुवमेंटमध्ये, पण आपले विचार कुठे असतात? आयदर मागे असतात किंवा पुढे असतात. Yes. आयदर यू आर थिंकिंग अबाउट द पास्ट किंवा यू आर प्लॅनिंग अबाउट द फ्युचर. म्हणजे प्रेझेंट मुवमेंटमध्ये असून सुद्धा आपण त्याच्याबद्दल अवेअर नसतो. आणि म्हणजे थोडक्यात यू कॅन फाइंड गॉड ओनली इन प्रेझेंट मुवमेंट, कारण बिकॉज दॅट इज द ओनली रिअल मुवमेंट. बरोबर. त्याच्या अलीकडची पलीकडची येते आणि जात असते. त्यामुळे द मोर यू आर इन द प्रेझेंट, द मोर यू आर इन द नाव मुवमेंट आपण जे म्हणतो. हो, हो, म्हणजे हो. वर्तमानात तुम्ही जेवढे राहता तेवढं तुम्ही देवाच्या जवळ जात असता, कारण वर्तमानातच देव आहे. हो. भूतकाळात नाही आणि भविष्य काळात नाही. व्हॉट इज रिअल इज द प्रेझेंट मुवमेंट. दॅट इज द ओनली कॉन्सेप्ट तिथे, की बरोबर. जे आहे ते आहे, जसं आहे तसं आहे, आणि जे आहे ते आत्ताच आहे. त्याच्या अलीकडे पलीकडे काही नाही. सो दॅट बरोबर. दॅट मुवमेंट इज द ब्लिस मुवमेंट आपण म्हणतो त्याला. तर एक विचारायचं होतं की आपण म्हणजे पॅरलल युनिव्हर्स असतात का? किंवा जे आपण शंबाला विषय ऐकलंय किंवा बाबाजी विषय ऐकलंय की नागालोक वगैरे, हे हं. जे सगळं हा विषय पूर्ण वेगळा आहे. म्हणजे खरं तर मी सांगू का, मी एवढ्या सिम्पल ठेवतो ना गोष्टी, हं, की ते आहे का नाही किंवा हं, आहे तर कसं आहे हं. याचा मी कधी विचार पण करत नाही. आणि आणि त्याची गरज काय आहे मी म्हणतो. ओके. हं. त्यांनी असं काय तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे की काहीच नाही. हा ते कळलं तरच माझी प्रगती होईल असं काही आहे का? नाही, नाही, नाही. तर हं. नाहीये तर उगीच तुम्ही अजून कशाला ओव्हरलोड करताय तुमच्या मनाला ना. ओव्हरलोड ऑफ तुम्ही इन्फॉर्मेशन. जेवढी इन्फॉर्मेशन आपण गॅदर करतो तेवढं आपलं लोड वाढतं मनावरचं. डेटा संपत आणि जातो. तुम्ही कशाला अजून बर्डन कशाला पाहिजे ना त्याचं. करेक्ट, 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 जे आहे ते उत्तम आहे ना, जे आहे ते उत्तम चाललंय. मी करेक्ट. आनंदात आहे, मी समाधानात आहे. त्याच्यापेक्षा वेगळं अध्यात्म काय आहे अजून? ते नॉलेज जर का त्याचा काही उपयोग नसेल तर इट इज जस्ट अ पीस ऑफ इन्फॉर्मेशन ना. त्याच्या पलीकडे काय आहे? बरोबर, बरोबर. त्यामुळे कशाला आयुष्याचा गुंता करायचा नाही कधी. जेवढं सिम्पल ठेवता येईल तेवढं ठेवायचं. आहे ते उत्तम चाललंय, मस्त त्याच्या कृपेने चाललंय सगळं, बरोबर, त्याच्यातच आनंद आहे ना आपल्याला. बरोबर. इन्फॉर्मेशन गॅदरिंगची खरी गरजच नसते. मला वेद माहिती आहेत, मी भागवत वाचलंय, हा. मी भगवद्गीता वाचतो, हे सगळं याच्यातनं ज्ञान मिळतो. उपनिषदांचं आहे, सगळं कबूल आहे मला, सगळं तुम्ही मिळवलं. पण मग मनाची शांतता आहे का? नाहीये. मग तो गुंताच होणार ना तुम्हाला, की हे वापरायचं का ते वापरायचं, Yes. ह्याप्रमाणे या पद्धतीने चालायचं का त्या पद्धतीने चालायचं.
म्हणजे तुम्ही ज्ञान घेऊन सुद्धा गुंताच करताय आयुष्याच्या. बरोबर त्यापेक्षा ते आहे नाही असं कोणी, दॅट इज अ फॅक्ट की ते हे सगळं एक्झिस्ट करतं, किंवा उपनिषद आणि हे ते सगळं आहे. बरोबर पण त्याचा खरंच मला उपयोग आहे का आयुष्यात? बरोबर. या क्षणी तर उपयोग आहे होणार का? तर या लाईफ मध्ये हा उपयोग आहे का? हा म्हणजे ज्या क्षणी तुम्हाला कळतं की जे आहे ते आत्ता आहे, जे आहे ते उत्तम आहे, जे आहे ते मी प्लॅन केल्याप्रमाणेच आहे, तर तुमचं सगळं बर्डनच निघून जातं ना. Correct. आणि राहतं काय, समाधान राहतं आयुष्यात. म्हणजे याच्यापेक्षा वेगळं अध्यात्म काय आहे? आय फील की उगीच कशाला आपण आपलं ओव्हर बर्डन करून घ्यायचं आपल्याला. त्या बरोबर थोडक्यात. बरोबर. व्हॉट कम्स टू माइंड इज जे दादा म्हणला होता ते की अगेन ऑल ऑफ दीज आर टूल्स. प्रत्येकाला वेगळं टूल ऍप्लिकेबल असू शकतं. कोणाला उपनिषद विल ब्रिंग यू देअर, कोणाला ध्यान विल ब्रिंग यू देअर, कोणाला सिंपल भक्ती. एक्झॅक्टली. म्हणजे ज्याला ज्याच्यात आनंद आहे त्यांनी ते करावं थोडक्यात. मला भगवद्गीता वाचण्यामध्ये आनंद आहे तर मी ते वाचेन, म्हणजे तो माझा मार्ग आहे. पण मुमेंट यू स्टार्ट टू गॅदर नॉलेज की मला हे पण माहिती पाहिजे, ते पण माहिती पाहिजे, ते पण माहिती पाहिजे, साधन असतं ते त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि गुंताच उगीच वाढतो. आणि तू म्हणलास ते तो शब्द महत्वाचा, ज्ञान आणि माहिती, नॉलेज आणि इन्फॉर्मेशन, याच्यात येस फरक कळला. शब्द म्हणजे शब्द आपल्याकडे ते खूप छान आहे की प्रत्येक याला वेगळा शब्द आहे. म्हणजे समाधान, आनंद वेगळा आहे, परमानंद वेगळा आहे. ते प्रत्येक याला शब्दाला वेगवेगळे मिनिंग्स आहेत. नाही आणि अगदी. म्हणजे आपण आता प्रवास करायला समजा रेल्वे स्टेशनवर गेलो तर तिथे वेगवेगळ्या माहिती देणाऱ्या अनेक पाट्या लावलेल्या असतात. बरोबर त्याच्यातली आपण तेच फक्त वाचत असतो ज्याचा आपल्याला पुढे उपयोग असतो. आपण सगळ्या पाट्या वाचत बसतो का? नाही. कुठली ट्रेन कुठे जाणार आहे, किती वाजता जाणार आहे, आपल्याला जी ट्रेन पकडायची असते त्याच वाचतो आपण. हो हो पण इन्फॉर्मेशन सगळी असते तिथे. बरोबर. मग ती इन्फॉर्मेशन आहे सगळी म्हणजे ते नॉलेज आहे का? तर नाही. बरोबर. त्याच्यातलं नॉलेज पार्ट कुठला आहे की मला माझी ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं किती वाजता सुटणार आहे याची माहिती मिळणं, दॅट इज माय नॉलेज पार्ट. आणि दीज आर ऑल टूल्स. आपण नेहमी बोलतो ना की दीज आर ऑल टूल्स. आपलं काय होतं की आता जपाला बसलं की जपमाळ असते, पण ती जपमाळ हे फक्त साधन आहे ना, इट इज अ टूल. बरोबर पण आपण त्या जपमाळेचं पण एवढं कौतुक करतो की ती अशीच ठेवायची, की ती अशीच त्याची पूजा करायची, मग त्याला दुसऱ्या कोणी हात नाही, म्हणजे ते साधन हेच साधना होऊन जाते. आणि खरी साधना राहते बाजूला, कारण माझी जपमाळेवर का मी कोणाला हात नाही लावले. पण काय ते असं काय त्या जपमाळेत की ते साधन आहे ना, इट इज अ टूल. पुढे जाऊन आणखीन म्हणजे हे शरीरच टूल आहे त्या याचं. म्हणजे आहे ते ना. म्हणजे बोल्ड बाकीची पॉइंट पुढची टूल्स जी आहे ती या शरीराने क्रिएट केलेली टूल्स आहेत. शरीरच एक आहेत टूल ना. आहे समजून चुकलो एक्झॅक्टली. की मग आणि आणखीन का म्हणजे शरीर आपली फिजिकल बॉडी सुद्धा व्हाय इट इज अ टूल. कारण स्पिरिच्युअल रिअल्म मध्ये म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण स्पिरिट लेवलला असतो, आत्मिक लेवलला असतो, फक्त एनर्जी असते, तिथे तुम्हाला अनुभव नसतो काही. म्हणजे कुठला अनुभव कुठले घ्यायचे याचं साधन काही नसतं. तुम्हाला माहिती आहे सगळं त्या लेवलला, ऍट युअर सोल लेवल यू नो एव्हरीथिंग. पण ते अनुभव कसं करायचं, तर म्हणून ते अनुभव करण्याकरता साधन लागतं. आणि ते साधन म्हणजे आपली बॉडी, आपलं शरीर. त्या म्हणजे त्या साधनेतनं, त्या टूल मधनं, फिजिकल बॉडी हे जे टूल आहे त्याच्यातनं आपण बाकी सगळे अनुभव घेत असतो. म्हणजे ती कर्म जस्ट डिपली आपल्याला जन्म घ्यायला लागतो म्हणून म्हणून सोल लेवलला तुम्हाला नॉलेज आहे पण एक्सपिरियन्स नाही करतायत त्या गोष्टी. एक्सपिरियन्स करण्याकरता तुम्हाला शरीरात जन्म घ्यायला लागतो. सो यू आर युझिंग बॉडी ॲज द टूल टू एक्सपिरियन्स लाईफ. आणि अगेन गोइंग बॅक टू लाईक शिल्पा वॉज सेइंग, प्रत्येकाला शब्द आहे कर्माचा अर्थच टू डू आहे. आणि सो टू यू नीड टू बी इन दिस बॉडी टू डू, नाही का? टू बी आणि टू डू चा फरक. याला हे गणित साधतं ना की बॉडीज फंक्शन इज टू डू समथिंग, आणि त्या डुईंग मधनं यू बिकम समथिंग. ज्या माणसाला कळतं की बॉडी कॅन ऑल्सो बी यूज टू बी समथिंग, जस्ट बी युअर सेल्फ आपण म्हणतो, जस्ट बी. तर ते टू बी साठी वापरली बॉडी, तर ते डुईंग असतं ते आपोआप तुमचं अलाइन होतं. मग त्याला वेगळं काही करायला नाही लागत, ती अलाइनमेंट आपोआप होते. म्हणजे आपल्या सगळ्या आत्ताच्या डिस्कशन मधनं की ही जर्नी जी आहे शांतनदा, ही फ्रॉम वर्ड्स किंवा फ्रॉम नॉईज टू सायलेन्स, अशी ही जर्नी आहे आपली. नाही, कम्प्लीट, अगदी टोटल. येस. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे फ्रॉम नॉईज आणि वर्ड्स, आधी नॉईज मग वर्ड्स टू सायलेन्स.
बरोबर. मगाशी आपण म्हणलं जसं की म्हणजे मला देव भेटला पाहिजे याची गरजच काय आहे? जर का सगळीकडे तोच आहे, माझ्यातही तोच आहे, तुझ्यातही तोच आहे, सगळीकडे तोच आहे, मग वेगळं भेटायची अशी काय गरज पडते आयुष्यात? तुम्ही तुमच्यात जो देव आहे त्याला प्रकट करा ना. जसं लास्ट टाइम तुझ्यात अशी बोललो मागच्या याच्यामध्ये, की यू हॅव टू एक्सप्रेस युअर सेल्फ टू एक्सपिरियन्स समथिंग. बरोबर तुमचं एक्सप्रेशनच तुमचा एक्सपिरियन्स होतो. बरोबर. तर इफ यू एक्सप्रेस युअर सेल्फ ॲज डिव्हिनिटी, तुम्हाला देवाचा एक्सपिरियन्स आपोआप येईल ना, देवत्वाचा. आणि ऑन अ व्हेरी द्वैत लेवल, वेन यू एक्सप्रेस युअर सेल्फ द नीड, आपण गोइंग बॅक टू फुल सर्कल टू प्रार्थना, की वेन यू हम्म. एक्सप्रेस युअर सेल्फ की मला की थँक्यू फॉर दिस, तर मग ते प्रगट हो. होतं तशाही दृष्टीने ऑन अ हा, व्हेरी प्रकट होतो म्हणजे तो अवेअरनेस येतो आपल्यात की अरे मी आणि तो वेगळा नाही. खास तू करतोच लाईक यू से. एक्झॅक्टली. म्हणजे यू जस्ट हॅव टू थँक हिम फॉर मी ऑल्सो बिईंग यू, थोडक्यात. अमेझिंग. एनी फायनल थॉट्स शिल्पा दादा? नाही, स्पेल बाउंड. दादाच्या सगळ्या ऐकल्यानंतर यू फील स्पेल बाउंड. आणि तो जो स्पेल बाउंड इज अगेन सायलेन्स, की तुम्ही हम्म. हे होतं काय म्हणतात बरं, आणखीन एक जे फिल इन द ब्लँक्स पेक्षा एक ऑप्शन्स असतात बघ, 4 ऑप्शन्स. तर जेव्हा हा. शांतंदाशी बोलणं होतं त्याच्यानंतर ते 4 ऑप्शन्स पैकी कन्फ्युजन, त्या 2 ऑप्शन्स आपले क्लिअर होऊन जातात की हे नाहीच आहेत. आपण विचार करत हम्म. होतो हे 4 ऑप्शन्स आहेत, हे 2 आपण विचार करतो हे चुकीचाच ट्रॅक लावतो. आता हे 2, हम्म. मग त्याच्यानंतर तोही एक उडून जातो आणि मग एक असं असं जे अनलर्निंगचं जे प्रोसेस आहे ना ती खूप छान आहे सगळी. एक्झॅक्टली. नाही, आणि मगाशी आपण म्हणलं सुजाताने प्रश्न विचारला की ते समाधी स्टेटला म्हणजे हाऊ वुड यू डिस्क्राईब इट. पण आत्ता मला मगाशी जे सांगायचं होतं त्याचं आत्ताच तू बोललीस त्याच्यामधनच लगेच आय कॅन गिव्ह अन एक्झाम्पल की सुजाताने विचारलं काय कोणाचे काही फायनल थॉट्स आहेत का, तर त्याच्यानंतर जो मोमेंटरी सायलन्स होता ना तो तिघांचा, बरोबर. हा. म्हणजे ते वेगळं काय आहे ना. आता तो सायलन्स कसा डिस्क्राईब करशील सांग तू. तसंच ते यू कॅनॉट डिस्क्राईब इट, यू जस्ट हॅव टू एक्सपिरियन्स दॅट. बरोबर आहे. म्हणजे आणि आपण तो तिघही एकदम आता शेवटचे काही थॉट्स आहेत का असं विचारलं, तिघही एकदम आपण गप्प झालो आणि तो जो सायलन्स होता दॅट इज ऑल ना. करेक्ट. शब्दांच्या पलीकडले तसं आहे ते. हा, खरंय खरंय, अगदी अगदी. अगदी खरंय. जे द्वैत आहे किंवा व्हॉट एव्हर ड्युअलिटी देर इज इन दिस वर्ल्ड, फिजिकल वर्ल्ड मध्ये, दॅट यू कॅन डिस्क्राईब बिकॉज यू हॅव समथिंग टू रिलेट टू. पण तुम्ही जेव्हा त्या वननेसला जाता किंवा सगळं एकच होतं, तिथे काही दुसरं काही नाहीच आहे ना. देर इज नो ड्युअलिटी तिथे. व्हॉट इज देर इज ओनली समाधी आणि सायलन्स. देन हाऊ वुड यू डिस्क्राईब? डुअल वर्ल्ड मध्ये सगळं यू कॅन एक्सप्लेन, यू कॅन डिस्क्राईब, यू कॅन डिफाईन, एव्हरीथिंग इज देअर अँड यू हॅव समथिंग टू रिलेट टू, यू हॅव समथिंग टू कम्पेअर विथ. बरोबर. तिथे काहीच नाही, तिथे एकच आहे सगळं. तर हाऊ वुड यू डिस्क्राईब दॅट? हा हा पेच असतो तिथला. आणि त्याचंच आता उदाहरण आपण बघितलंच लगेच. तो जो एकदम त्या प्रश्नानंतर जे काही 2-5 सेकंद जो सायलन्स होता, दॅट इज व्हॉट इट इज. पण नाही, ऑन अ सिरियस लेवल खूपच म्हणजे काही ठिकाणी तर असं मी नुसती अशी करून ऐकत होते, असे काही तुम्ही सेंटेन्सेस किंवा काही गोष्टी बोललात. आणि असं खूप ठिकाणी लाईक शिल्पा सेड की की ते एक पझलचं पीस फिट होतं तसं झालं की की हा ऑफकोर्स दिस इज हाऊ इट फिट्स इन. So very profound. So let's come to a perfect end. Thank you very much, Shantanda. Thank you, Shilpa. बाबांची कृपा अशीच राहू दे सगळ्यांवर. Yes. असतेच, प्रेमही असतं, कृपाही असते. ती जाणून घ्यायला आपण कमी पडतो एवढीच. त्याची जाणीव राहायला पाहिजे प्रत्येक क्षणी. हा, करेक्ट आहे. थँक्यू शिल्पा, थँक्यू दादा. होपफुली सगळ्यांना बेनिफिट होईल या गप्पांचा. आणि मराठीत केल्याबद्दल धन्यवाद. माझं एवढंच फक्त म्हणणं असतं की हसत खेळत अध्यात्म साधावं, स्वतःवर बंधनं घालून नाही. या कंडिशनिंग मधून तर बाहेर पडायचं, त्यालाच मोक्ष म्हणतात, बाकी काही नाही. ओम साईराम. येस, ओम साईराम. येस येस.